मी सांगत असतो महाराज, प्रत्येकाला सुखाची अपेक्षा. महाराज वर्णन करतात असं कोणत्याच माणसाला वाटत नाही आपल्या पदरामध्ये दुःख पडावं. मी सांगत असतो बाबा, बसलेली मंडळी कल्पना करा, लहान लेकरू जरी देवाकडे गेलं तर हात जोडून एवढंच बोलतं, देवा मला सुखाचं ठेव. बरोबर आहे का? लहान लेकरू जर देवाकडे गेलं तरी सुख मागतं महाराज. महाराज वर्णन करतात, या जगामध्ये भगवंताकडे दुःख मागणारा माणूस आणखी जन्माला आला नाही, पण तरी सुद्धा महाभारतामध्ये एक माता होऊन गेली, तिचं नाव आहे कुंती माता. ज्या वेळेस भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात की आत्या काहीतरी मागा, आता काहीतरी मागा म्हटल्याच्या नंतर काय मागू शकत नव्हती महाराज. हस्तिनापूरचं राज्य मागितलं असतं, संपूर्ण जीवन हे सुख समृद्धीमध्ये व्यतीत झालं असतं, पण सांगितलं देवा जर माझ्या जीवनामध्ये मला काही द्यायचं असेल तर माझ्या जीवनामध्ये मला क्षणोक्षणी पावलोपावली अगदी प्रत्येक प्रसंगामध्ये फक्त आणि फक्त माझ्या जीवनामध्ये मला दुःख दे. कारण का तर माणसाला देवाचं स्मरण सुद्धा दुःखामध्ये होतं महाराज. बरोबर आहे का? माणसाला देवाची आठवण दुःखामध्ये होती. बसलेली मंडळी, मी सांगत असतो कठीण प्रसंग जर आला तर देवाचं स्मरण झालं. थोडा आवाज द्या पुढचा मला रिटर्न मॉनिटरचा. कठीण प्रसंग जर निर्माण झाला तर भगवंताची आठवण झाल्याशिवाय राहत नाही महाराजाला. मी सांगत असतो रात्रीची वेळ असू द्या, असा पांदन रस्ता असू द्या, पांदेचा रस्ता, रात्रीचे 12 वाजलेले आणि त्या रस्त्याने आपण एकटेच चाललेलं असू द्या, साधारण एखाद्या झुडपातून पाखरू जरी उडवलं तर सहज आपल्या तोंडात नाव येतं, काय राम 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 चालू होतं. बरोबर आहे का? सहज आपल्या तोंडात देवाचं नाव येतं. पण मी सांगत असा थोडा समोर आला, गावातले लाईट दिसली की गाणे सुरू होते. महाराज वर्णन करतात, अंगाला आला ताप देवा तू माझा बाप, आणि अंगाचा गेला तापण देवाच्या बापाचा. ही भक्ती तुमची आमची. महाराज वर्णन करतात, तुमच्या आमच्या भक्तीबद्दल जर विचार केला, बसलेली मंडळी तुमच्या आमच्या भक्तीबद्दल जर विचार केला तर महाराज वर्णन करतात आपली भक्ती कशी आहे. 2 रुपयाची अगरबत्ती, 10 रुपयाचं नारळ, 12 रुपयामध्ये आखड्या सख्या घराला त्या ठिकाणी सुखी ठेव, जस का देव आपल्या कामावरचं घडी. महाराज वर्णन करतात आशेने त्या ठिकाणी खरं सुख आपल्या जीवनात प्राप्त होणार नाही. कुंती माता म्हणते देवा जर माझ्या जीवनामध्ये मला काही द्यायचं असेल तर फक्त आणि फक्त दुःख दे. आणि एवढ्या दुःखाच्या प्रसंगामध्ये भगवंताला विसरले नाही महाराज. आणि न विसरल्याचा परिणाम ऐका, पाहते पांडव अखंड वनवासी परित्या देवासी आठवीती. याचा बेस कमी करा. महाराज वर्णन करतात पहाते पांडव अखंड वनवासी आणि परित्या देवाशी आठवीती. बसलेली मंडळी ऐका, पहाते पांडव अखंड वनवासी, अखंड वनवासी परित्या देवाशी आठवीती, अखंड वनवासी परित्या देवाशी आठवीती. म्हणून द्वारकेचा राणा पांडवा घरी. म्हणून महाराज वर्णन करतात अखंड वनवासाच्या दुःखामध्ये, एवढ्या दुःखाच्या प्रसंगामध्ये भगवंताला न विसरल्याचा परिणाम द्वारकेचा राजा पंढरीश परमात्मा आपले द्वारका सोडून, आपलं वैभव सोडून पांडवांच्या घरी राहायला आला. म्हणून देवाकडे दुःख मागणारा माणूस आणखी जन्माला आला नाही. खऱ्या सुखासाठी प्रत्येकाची मरमर चालू. पण महाराज वर्णन करतात या जगामध्ये नको असलेल्या गोष्टीमध्ये तुम्ही आम्ही सुख शोधण्याचा प्रयत्न केला. कशामध्ये सुख शोधतो आपण? वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य किंवा धनदारा पुत्रजन बंधू सोयरे पिशून. धन प्राप्त झालं, अन्न मिळाली, बायको मिळाली, पुत्र प्राप्ती झाली, ऐश्वर्य मिळालं, या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही आम्ही सुख शोधण्याचा प्रयत्न करतो. पण महाराज वर्णन करतात हे अगोदर कसं आहे जाणून घ्या. सर्व मिथ्या हे जाणून, हे अगोदर कसं आहे जाणून घ्या आणि नंतर शरण निघा देवाशी, नंतर भगवंताला शरण जा. म्हणून नको असलेल्या गोष्टीमध्ये सुख शोधण्याचा प्रयत्न करू नका. मी सांगत असतो इंद्रियापासून मिळणारं सुद्धा सुख आहे. बरोबर आहे का? इंद्रियापासून मिळणारं संसारामध्ये आपण त्या ठिकाणी इंद्रियापासून जे सुख त्या ठिकाणी उपभोगतो. महाराज वर्णन करतात शरीरापासून मिळणारं सुद्धा सुख आहे, इंद्रियापासून मिळणारं सुद्धा सुख आहे, पण ते काही काळापर्यंत मर्यादित आहे महाराज. जोपर्यंत आपले इंद्रिय चांगले आहे किंवा जोपर्यंत आपले हातपाय मजबूत आहे, महाराज वर्णन करतात तोपर्यंतच आपण इंद्रियापासून मिळणाऱ्या सुखाचा अनुभव घेऊ शकतो. एकदा का इंद्रिय मावळले आला बागुला आजा, एकदा का इंद्रियांनी रामराम केला बाबा, महाराज वर्णन करतात एकदा का इंद्रियांनी रामराम केला तर विषयापासून मिळणारं सुख सुद्धा आपण बघू शकत नाही. जसं मी सांगत असतो विषयाचं सुख कसं आहे, बसलेली मंडळी ऐका बरं का, विषयाचं सुख कसं आहे. जसं मी सांगत असतो पूर्वीच्या काळामध्ये गुरुजी, पूर्वीच्या काळामध्ये जर बैल पोळा भरला तर शेतकरी त्या पोळ्यामध्ये आपला बैल आकर्षित दिसावा. गुरुजी, त्या पोळ्यामध्ये आपला बैल त्या ठिकाणी आकर्षित दिसावा याकरता बैलाच्या शिंगाला ते बेगडं लावायचा. बरोबर आहे का? इकडे बेगडंच म्हणतात ना, हां बेगडं लावायच्या शिंगाला. त्या बेगडाची मर्यादा कुठपर्यंत होती? जास्तीत जास्त 1 महिना. 1 महिना कशाला महाराज?
जास्तीत जास्त पोळा संपेपर्यंत, बरोबर आहे का? पोळा फुटेपर्यंत. एकदा का पोळा संपला तर ते बेगडं सुद्धा नाही शिवायचे. महाराज वर्णन करतात विषयापासून मिळणारं सुख आहे, पण कसं आहे, विषयाचे समसुख, बेगडाची बाहुली आणि आभराची सावली जाईल राया. महाराज वर्णन करतात विषयापासून मिळणारं सुख आहे, पण ते बेगडासारखं आहे महाराज, काही काळापर्यंत मर्यादित आहे. मला असं वाटतं ज्या दिवशी आपले त्या ठिकाणी महाराज इंद्रियांनी साथ सोडली, महाराज वर्णन करतात विषयापासून मिळणारं सुख सुद्धा आपण भोगू शकत नाही. अगदी मला असं वाटतं खरं सुख प्राप्त व्हावं. सुख या जगामध्ये फक्त दोनच ठिकाणी, सुखवशे हेचे ठाई बहुपायी संतांच्या, किंवा महाराज वर्णन करतात एकतर संत आणि एकतर भगवंत. भगवंत आणि संत सोडून इतर कोणत्याही ठिकाणी खरं सुख प्राप्त होणार नाही. नको असलेल्या गोष्टीमध्ये तुम्ही आम्ही सुख शोधण्याचा प्रयत्न केला, ज्या दिवशी महाराज वर्णन करतात तो परमात्मा आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्राप्त होईल. हे जे विषयाचं सुख आहे ते कसं वाटू लागतं, महाराज वर्णन करतात नित्यानंदा पुढे आनंद तो कोण, आणि विषय सुख बाई बापुडे ते क्षीण. विषयाचं सुख त्या ठिकाणी क्षीण वाटू लागतं. म्हणून खरं सुख प्राप्त व्हावं, खरा आनंद प्राप्त व्हावा, महाराज वर्णन करतात त्या भगवंताला आपल्या जीवनात आपलंसं करण्याचा प्रयत्न करा. कारण का तर तेने बिन जीवा सुख नव्हे. थोडी मांडी घालून बसा, माझं लक्ष विचलित होतं बरं का, मला सवय नाही महाराज. ऐका, महाराज वर्णन करतात तेने बिन जीवा सुख नव्हे. महाराज वर्णन करतात त्या भगवंताशिवाय खरं सुख आपल्या जीवनात आपल्याला प्राप्त होऊ शकत नाही. म्हणून काय करा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आणि तेने बिन जीवा सुख नव्हे. विठाला विठाला तर महाराज संसारामध्ये त्या ठिकाणी सुख शोधण्याचा प्रयत्न केला. नातेवाईक त्या ठिकाणी आपले आहेत, परिवार त्या ठिकाणी आपला आहेत, पण महाराज वर्णन करतात संसार कसा आहे, संसार दुःख मूळ चहूकडे हिंगळ, विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. महाराज वर्णन करतात संसारामध्ये तुम्ही कितीही सुख शोधण्याचा प्रयत्न करा, अगदी मला असं वाटतं संसारातला जो परिवार आहे, जे नातेवाईक आहे, महाराज वर्णन करतात कुठपर्यंत आपल्या सोबतीला आहे. अगदी मी सांगत असतो महाराज येते वेळेस सुद्धा एकटेच आलेलो आहे आणि जाते वेळेस सुद्धा एकटेच जाणार आहे. महाराज वर्णन करतात जास्त संसारामध्ये रमून राहू नका. संसार किती दुःख देणार आहे, भरपूर प्रमाणे महाराज दुःख बांधवडी आहे हा संसार, भरपूर प्रमाणे महाराजांची. तसंच महाराज त्या ठिकाणी दुसऱ्या चरणामध्ये सुद्धा वर्णन करतात एरती माईके दुःखाची जनिती. महाराज वर्णन करतात संसाराबद्दल बोलत असताना तुकोबारांनी संसाराला माईकाची उपमा दिलेली. महाराज माईक म्हणजे हे माईक नाही बरं का महाराज, ह्या माईकमध्ये जर काही बिघाड झाली तर हे दुरुस्त करता येतं, पण या 3.5 हाताच्या माईकमध्ये जर काही बिघाड झाली तर हे दुरुस्त करता येत नाही. महाराज मी सांगत असतो महाराज वर्णन करतात संसार कसा आहे, काही काळापर्यंत मर्यादित आहे. हा संसार काल कोणाचा पूर्ण झाला नाही, आज कोणाचा पूर्ण नाही, आणि उद्या कोणाचं पूर्णत्वाला जाणार नाही. नाही आधी अंती अवसानी. महाराज वर्णन करतात काल कोणाचा पूर्ण नव्हता, आज कोणाचा पूर्ण नाही, आणि उद्या कोणाचा पूर्णत्वाला जाणार नाही. बरं महाराज भगवंताला आपलंसं करावं, पण का करावं, महाराज वर्णन करतात एवढं चिंतन करावं, एवढं भजन करावं. कारण का तर मला असं वाटतं प्रत्येकाचा खटाटोप, प्रत्येकाची मरमर भगवंताला प्राप्त करण्यासाठी नवे नवे मोक्ष प्राप्ती करताय. महाराज वर्णन करतात मोक्ष एवढा सहजासहजी प्राप्त होईल का, नाही. महाराज वर्णन करतात नखांच्या चुंबडी झाल्यात, लांब लांब अशा जटा वाढलेल्या आहेत, अंगावरती मांसाचा कण राहिलेला नाही. एवढी घोर तपश्चर्या ज्या योग्यांनी केली, ज्या मुनींनी केली, ज्या साधूंनी केली, अशा योग्यांच्या तो परमात्मा कधी ध्याना मानत नाही. महाराज वर्णन करतात योगी या दुर्लभ तो म्या देखिला साज पाहता पाहता मना न पुरे धानी. महाराज वर्णन करतात एवढा दुर्लभ असणारा तो परमात्मा कधी योग्यांच्या ध्यानामानात नाही, पण अगदी मला असं वाटतं योगी यांच्या ध्यानी ध्यातांना तुळशी आणि तो आम्हापाशी मागे पुढे. भगवंताला प्राप्त करण्याकरता वेगळं काहीच करायची गरज नाही, एकच करा, रात्रंदिवस भजन करा. त्या परमात्म्याचं स्वरूप कसं आहे महाराज वर्णन करतात अविनाशी असणारा तो परमात्मा अविनाश करी आपुलिया आईशे, पण कधी अगोदर लावी मना पिशे गोविंदाचे. अगोदर त्या गोविंदाचं भजन, त्या गोविंदाचं पिचं, त्या गोविंदाचं चिंतन, रात्रंदिवस त्या गोविंदाचं भजन त्या ठिकाणी मुखाद्वारे घडावं.
त्या भगवंताचं वेड त्या ठिकाणी अंतकरणामध्ये निर्माण व्हावं. नको असणारं वेड अंतकरणामध्ये धारण करण्यापेक्षा देवाचं वेड मनामध्ये धारण करा. महाराज वर्णन करतात तो परमात्मा त्याच्या स्वस्वरूपाला तुम्हाला आम्हाला प्राप्त करून घेतल्याशिवाय राहणार नाही. ऐका, अभंगाचा अर्थ खूप गोड आहे बरं का. बसलेले मंडळी लक्षपूर्वक ऐका. अभंगाचा अर्थ खूप गोड आहे महाराजा. मी सांगत असतो, महाराज वर्णन करतात त्या परमात्म्याला जर त्या ठिकाणी आपलंसं करण्याचा प्रयत्न केला, भगवंताला आपलंसं करण्याचा प्रयत्न केला, तर मला असं वाटतं जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत आपली कीर्ती त्या ठिकाणी अजरामर झाल्याशिवाय राहणार नाही. कारण का महाराज वर्णन करतात, ज्या व्यक्तीने भगवंताला आपलंसं करण्याचा प्रयत्न केला अशाच माणसाची उत्तमची उरे कीर्ती मागे. ज्या व्यक्तीने माईक असणाऱ्या संसाराचा त्याग केला अशाच माणसाची उत्तमची उरे कीर्ती मागे. ज्या व्यक्तीने अविनाशी असणाऱ्या परमात्म्याला आपलंसं करण्याचा प्रयत्न केला, त्या भगवंताचं त्या गोविंदाचं लावी मनापिशे त्या गोविंदाचं पिसं अंतकरणामध्ये धारण केलं अशाच माणसाची उत्तमची उरे कीर्ती मागे. म्हणून महाराज वर्णन करतात चांगलं जीवन जगावं, चांगलं कर्म करावं, चांगलं कार्य करावं, असं कार्य करावं, असं जीवन जगावं. अगदी मी सांगत असतो महाराज, जगत असताना त्या ठिकाणी आपल्या जगण्यामुळे त्या ठिकाणी महाराज प्रत्येकाच्या जीवनामध्ये खरा आनंद प्राप्त व्हावा, सुगंध प्राप्त व्हावा. आणि असं जीवन कोण जगले तर संत जगले. म्हणून महाराज वर्णन करतात कशा पद्धतीने जीवन जगावं. तुका म्हणे एका मरणेची सरे आणि उत्तमची उरे कीर्ती मागे. आज त्या ठिकाणी कैलासवासी अगदी सौभाग्यवती प्रयागबाई, बरोबर का, ती प्रयागबाई आजींना त्या ठिकाणी जाऊन 1 वर्षाचा कालावधी पूर्णत्वाला गेलेला आहे. आणि 1 वर्षाचा कालावधी पूर्णत्वाला गेलेला असून अगदी मी सांगत असतो त्यांना देहरूपाने ते आज आपल्यामध्ये नाही, पण कीर्ती रूपाने, कर्मरूपाने, कार्यरूपाने आज प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये जिवंत आहे महाराज, बरं का. प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये जिवंत आहे. 1 वर्षाचा कालावधी त्यांना जाऊन पूर्णत्वाला गेलेला असून सुद्धा आज त्यांच्या स्मरणार्थ आज प्रथम त्या ठिकाणी पुण्यस्मरण सोहळा अगदी मला असं वाटतं आयोजित करण्यात आलेला आहे. तदरूपी अगदी मला असं वाटतं भव्य दिव्य स्वरूपाचा हा सोहळा अगदी आजींच्या त्या ठिकाणी महाराज प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आयोजित करण्यात आलेला असून अगदी त्यांच्या आठवणी सर्वांच्या डोळ्यासमोर त्या ठिकाणी उभ्या राहतात महाराज, बरं का. कारण का तेवढं चांगलं जीवन त्या जगल्या. आदरणीय महाराजांनी सुद्धा सांगितलं त्यांचा परमार्थ सुद्धा तेवढ्या ताकदीचा होता, बरं का. त्यांचा परमार्थ सुद्धा तेवढ्या ताकदीचा होता. आणि मी सांगत असतो महाराज माणसाने असं काहीतरी जीवन जगावं, बरं का. आपण गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी तालुका रडावा, नाही तालुका रडलं तर कमीत कमी गाव रडावं, नाही गाव रडलं तर कमीत कमी घर तर रडावं महाराज, बरं का. एवढं चांगलं जीवन माणसाने जगावं. गेल्याच्या नंतर प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये कार्यरूपाने, कीर्तीरूपाने जिवंत राहावं, एवढं चांगलं जीवन जगावं. आणि आज त्या ठिकाणी मी सांगत असतो की कैलासवासी त्या ठिकाणी प्रयाग आजींना जाऊन 1 वर्षाचा कालावधी पूर्ण होऊन सुद्धा आज प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये आठवणीच्या रूपामध्ये अगदी मला असं वाटतं कार्यरूपाने, कीर्तीरूपाने प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये त्या जिवंत आहे. म्हणून महाराज वर्णन करतात तुका म्हणे एका मरणेची सरी आणि उत्तमची उरे कीर्ती मागे. एरती माईके दुःखाचे जनिते नाही आदी अंते अवसानी. विठाला विठाला वातावरण आहे. अगदी मला असं वाटतं सुंदर असणार हा सोहळा आमचा सर्वच त्या ठिकाणी परिवार अगदी मला असं वाटतं आदरणीय सर्व भारतीय परिवार, बरोबर का, भारतीय परिवाराच्या माध्यमातून सुंदर असणारे 1 दिवशी हे कीर्तन पुष्प अगदी कीर्तन सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे. कैलासवासी सौभाग्यवती प्रयागबाई किसनराव भारती अगदी मला असं वाटतं आजींच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त, प्रथम त्या ठिकाणी वर्ष श्राद्धानिमित्त आयोजित करण्यात आलेला सुंदर असणारा हा सोहळा. त्यांच्या पश्चात त्यांचा संपूर्ण परिवार अगदी मला असं वाटतं संपूर्ण परिवार त्यांचे त्या ठिकाणी पती श्री किसन ज्योतिबा भारते, मुलगा संजीव किसन भारते, सौभाग्यवती मंगल सतीश लोहकरे, श्री सतीश जनार्दन लोहकरे, श्री अशोक ज्योतिबा भारते, श्री गजानन पांडुरंग भारते, श्री राजू पांडुरंग भारते, श्री राम अशोक भारते, श्री श्याम अशोक भारते, जगदीश मदन भारते,
डॉक्टर कुमारी रेणुका संजीव भारते, कुमारी डॉक्टर रिया संजीव भारते, डॉक्टर कुमारी खुशी सतीश लोहकरे आणि चिरंजीव केदार सतीश लोहकरे. खूप मोठा परिवार आहे महाराज बरं का, खूप मोठा परिवार आहे हा. सर्व परिवाराला द्यावे तेवढे धन्यवाद. एवढे नाव मी घेत नाही कुठं महाराज बरं का, पण अगदी मला असं वाटतं भरपूर मोठा परिवार आहे. एवढे नावं बघितल्याच्या नंतर आनंद वाटला महाराज बरं का. अगदी मला असं वाटतं सुंदर असणारा परिवार, अगदी मला असं वाटतं भारतीय परिवार असेल आणि लोहकरे परिवार बरं का. या दोन्ही परिवारांना अंतःकरणापासून धन्यवाद देतो. सर्वांचं करावं तेवढं कौतुक कमी बरं का. एवढा सुंदर असणारा एक दिवसीय कीर्तन सोहळा. आणि आज असं वाटत नाही महाराज बरं का की आपण हे पुण्यस्मरणाचं कीर्तन करतोय, असं वाटत नाही. असं वाटायला लागलं सप्ताहामधलं कीर्तन आहे बाबा, बरोबर आहे का. तेवढा त्या ठिकाणी आनंद निर्माण झालेला आहे, तेवढं वातावरण निर्माण झालेलं आहे. म्हणून खरोखर सर्व भारतीय परिवाराला द्यावे तेवढे धन्यवाद कमी, सर्वांचं करावं तेवढं कौतुक कमी महाराज बरं का. आणि आज आवर्जून कीर्तनासाठी ज्यांची उपस्थिती आहे, अगदी महाराष्ट्रातले हे सर्वच दिग्गज मंडळी, अगदी कोणाकोणाचं नाव घेणार, एका होणी बळी रे आहे की नाही. अगदी वारकरी संप्रदायाचे सगळे रत्न आहे महाराज बरं का. पण आदरणीय आमचे भजन सम्राट भजन गंधर्व, आपल्या परिसराचं भूषण असणारे, आपल्या भागाचं वैभव असणारे, आमचे जीवलग असणारे, अंतकरणातले असणारे, अगदी मला असं वाटतं महाराष्ट्राची गाणं कोकिळा, महाराष्ट्राचं भूषण असणारे, गोड असणारा ज्यांचा कंठ आहे, गोड असणारा ज्यांचा आवाज आहे, आदरणीय आमचे बळीरामजी महाराज गव्हाड गुरुजी, आमच्या बळीराम महाराजांना सुद्धा अंतःकरणापासून धन्यवाद देतो बरं का. महाराजांना मनोभावे वंदन करतो. तसेच आदरणीय आमचे भजन सम्राट भजन गंधर्व, अगदी मला असं वाटतं महाराष्ट्राचं भूषण असणारे, महाराष्ट्राचे गान कोकिळा, तान सम्राट, आदरणीय श्री हरिभक्तवरण आमचे कृष्णाजी महाराज वाघमारे गुरुजी, कृष्ण महाराजांना सुद्धा अंतःकरणापासून धन्यवाद देतो. आदरणीय आमचे भजन सम्राट भजन गंधर्व, आमचे जीवलग असणारे लक्ष्मण महाराज शिंदे असतील, महाराजांना सुद्धा अंतःकरणापासून धन्यवाद. आपल्याच गावातील आदरणीय आमचे हरिभाऊ महाराज, हरिभाऊ महाराजांना सुद्धा अंतःकरणापासून धन्यवाद बरं का. महाराजांना सुद्धा मनोभावे वंदन. अगदी मला असं वाटतं गोड असणारे साऊंड सर्व्हिस, आमचा आवाज तुमच्या कानापर्यंत जे पोहोचवण्याचं कार्य करतात, आपल्याच परिसरातील एक त्या ठिकाणी महाराज सुंदर असणारा साऊंड, आदरणीय आमचे अंबिका साऊंड सर्व्हिस डोनगावकर, आदरणीय आमच्या दादांना सुद्धा अंतःकरणापासून धन्यवाद बरं का. सुंदर असणारे साऊंड सर्व्हिस, हा काही बघायचं काम नाही महाराज बरं का. आणि कारण याच्याशिवाय मजा नाही बरं का. बसलेली मंडळी म्हणतील आता पूर्वीच्या काळात का साऊंड सिस्टम होती का, पूर्वीचा काळ वेगळा होता बाबा, आताचा काळ वेगळा आहे. काकड्याला विकू लागत हे कीर्तन आहे महाराज बरं का. काळाच्या ओघानुसार बदलत चाललेले महाराज सगळं, आणि याच्याशिवाय मजा नाही महाराज बरं का. पण गोड असणारं साऊंड सर्व्हिस हे बघायचं काम नाही. आदरणीय आमच्या दादाजींना सुद्धा अंतःकरणापासून धन्यवाद बरं का. त्यांचं सुद्धा करावं तेवढं कौतुक कमी आहे. अगदी मला असं वाटतं सुंदर असणारी ही आमची बालगोपाल मंडळी, महाराष्ट्रावर ज्यांचा पखावज त्या ठिकाणी प्रसिद्ध आहे. अगदी मला असं वाटतं मृदंग सम्राट मृदंग अलंकार, अगदी महाराष्ट्राचं भूषण असणारे, आपल्या परिसराचं वैभव असणारे, आणि खरं सांगतो आपल्या गावाचं त्या ठिकाणी महाराज भूषण आहे बरं का. अगदी मला असं वाटतं आता आदरणीय महाराजांनी मला बोलवलं म्हणून महाराजांचं वर्णन करतो असं काही डोक्यात आणू नका महाराज बरं का. कीर्तनाची कमतरता नाही महाराज, आता हाऊस फिटली आपली बरं का. हे सांगत असतो कीर्तनाची काही कमतरता नाही, रोज कीर्तन आहे महाराज बरं का. कदर आला आता ह्या गोष्टीचा, पहिलंच बरं होतं पडून राहीन ते आहे ऐका बरं का. पण हे बघा हौस असते माणसाला महाराज, आणि लोकांना असं वाटतं बरं का बाबा गुरुजी बसले बसले मी सांगत असतो बाबा, लोकांना असं वाटतं महाराज लोकांचं लई बरं चालू आहे. हां डोक्यातून काढून टाका गुरुजी, मी सांगत असतो ज्याची गाडी जास्त पळती त्याची जास्त जळती महाराज, हे डोक्यातून काढून टाका बरं का. एवढं काही आणून, आणि मी सांगत असतो काही दिवसापूर्वी घडलेला प्रसंग आहे. परभणी जिल्ह्यातले 2 महाराज मंडळी आमचे मित्र, सगळ्यांनी बघितलं सोशल मीडियाला आलतं महाराज, 2 महाराज मंडळी प्रवासाच्या दरम्यान गेले बरं का. आणि आता काही दिवसापूर्वी घडलेली घटना, नांदेडमध्ये सुद्धा एक कीर्तनकार, प्रसिद्ध कीर्तनकार होते मधुकर महाराज बारुळकर, ज्येष्ठ कीर्तनकार होते, त्यांचा सुद्धा महाराज असंच त्या ठिकाणी दुर्दैवी अपघात झाला. हे जीवन सोपं नाही. काही दिवसापूर्वी मुंबईला जात असताना माझ्या सुद्धा गाडीचं 120च्या स्पीडनं टायर फुटलं होतं. तसं काही मी मरत नाही पण 5-50 वर्ष, पण मी सांगायला लागलो महाराज बरं का, हे जीवन एवढं सोपं नाही महाराज बरं का, वाटतं तेवढं सोपं नाही. अगदी मी सांगत असतो महाराज, पण तरी सुद्धा खरोखर ज्ञानोबरायांची कृपा आहे, भगवंताची कृपा आहे. भगवंताच्या कृपा आशीर्वादाने हे सर्व मंडळी दिग्गज असणारी महाराज मंडळी महाराष्ट्रभर फिरतात. आपल्या भजनाच्या माध्यमातून, आपल्या मृदंगाच्या माध्यमातून सर्वांच्या अंतःकरणावर राज्य करतात. म्हणून गोड असणारा ज्यांचा मृदंग आहे, गोड असणारा ज्यांचा हात आहे, आदरणीय आमचे मृदंग सम्राट मृदंग अलंकार, आपल्या गावाचं भूषण असणारे, आमचे जीवलग असणारे आदरणीय आमचे नागेश महाराज गोळे गुरुजी. वा, नागेश महाराजांना सुद्धा अंतःकरणापासून धन्यवाद देतो बरं का. गुरुजींचा पखावज ऐकत राहावं, त्या ठिकाणी श्रवण करत राहावं, एवढा सुंदर असणारा पखावज आहे. आणि मी सांगत असतो गुरुजी गावात अगदी गावचा जर सरपंच झाला तर तो गावापुरता मर्यादित आहे, बरोबर आहे का.
गावचा जर सरपंच झाला तर तो गावापुरता मर्यादित आहे, आमदार झाला तर तो तालुक्यापुरता, खासदार झाला तर जिल्ह्यापुरता. पण गावात जर एखादा वारकरी जन्माला आला हरिभाऊ महाराज, तर महाराष्ट्र नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा गावाचं नाव गेल्याशिवाय राहत नाही महाराज. हे गावाचं भूषण आहे बरं का, गावाच्या भूषण आहे महाराज. मी सांगत असतो महाराष्ट्रभर महाराजांचं पखावज त्या ठिकाणी प्रसिद्ध आहे. अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात महाराजांची ना आमची भेट होती, पण त्यांच्या गावाला येण्याचा योग नाही आला महाराज. पण आज त्या ठिकाणी मला असं वाटतं खरोखर आमचं सुद्धा काहीतरी भाग्य म्हणावं लागेल बरं का. आदरणीय आमच्या गोळे गुरुजींना त्यांच्या गावात इथं येऊस तर सुद्धा माहीत नव्हतं महाराजांचं गाव आहे म्हणून. इथं गावाच्या फाट्यावर आल्याच्या नंतर माहीत झालं, महाराजांनी सांगितलं आता माझं गाव आहे, तुम्हाला माझं गाव सुद्धा माहीत नाही का. पण आदरणीय महाराजांनी प्रसंग आणला, सेवा करण्याचं भाग्य माझ्या जीवनामध्ये मला प्राप्त करून दिलं. म्हणून आदरणीय आमच्या नागेश महाराजांना सुद्धा अंतःकरणापासून वंदन करतो, धन्यवाद देतो. आदरणीय नागेश महाराजांची ही सर्वच असणारी आमची त्या ठिकाणी विद्यार्थी मंडळी, यांच्याकरता एकदा सर्वांनी टाळ्या वाजवा, सर्वांनी. यांचं सुद्धा करावं तेवढं कौतुक कमी बरं का. अगदी मला असं वाटतं परमार्थामध्ये रंगदैवता निर्माण करणारी ही सर्व विद्यार्थी मंडळी आहे. गोड असणारं कीर्तनाचं त्या ठिकाणी शूटिंग करण्याकरता आज ज्यांची त्या ठिकाणी खरोखर उपस्थिती आहे, आपल्याच भागातील अगदी गोड असणारं व्यक्तिमत्व, आमचे जीवलग असणारे, अंतकरणातले असणारे, परमार्थ प्रेमी असणारे, परमार्थावर ज्यांची नितांत श्रद्धा आहे, आदरणीय आमचे नितीन भाऊंना सुद्धा अंतकरणापासून धन्यवाद देतो बरं का. अगदी मला असं वाटतं नितीन भाऊंचा वारकरी चॅनल आहे. अगदी सर्वांनी त्या ठिकाणी या चॅनलवरती तुम्हाला काही दिवसामध्ये अगदी मला असं वाटतं कीर्तन हे त्या ठिकाणी ऐकण्यासाठी सुद्धा मिळेल बरं का. अगदी मला असं वाटतं आदरणीय नितीन भाऊंना सुद्धा अंतःकरणापासून धन्यवाद देतो. परिचित अपरिचित या ठिकाणी सर्वच महाराज मंडळी समोर सुद्धा बसलेली आदरणीय आमचे नागेश महाराजांचे पिताश्री महाराजांना सुद्धा अंतःकरणापासून वंदन करतो. परिचित अपरिचित या ठिकाणी सर्वच महाराज मंडळी सर्वांच्या चरणावर मनोभावे वंदन करतो. ज्या ज्या वेळेला विठ्ठल विठ्ठल भजन होईल मुखाने भजन करायचं, हाताने टाळी वाजवायची. 1 तास उरला खटवांग रायाची आणि भाग्यदशा कैशी प्राप्त झाली. 1 तासाच्या कालावधीमध्ये आपल्याला कीर्तनाला पूर्णविराम द्यायचा आहे. सर्वांनी मोठ्या प्रेमाने भजन करा. विठ्ठला विठ्ठल कुंडली कवरदा हरी विठ्ठल हरिनाथ भगवान आवली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठ्ठला वाह वाह, आज काही बघायचं काम नाही बरं का. झालं ना बरं, तुम्ही उठा, झोपेतून उठा, ऐका बरं का. गोड असणारं वातावरण, हा बघायचं काम नाही महाराज बरं का. 1 नंबर वातावरण. ऐका महाराज वर्णन करतात, नको असलेल्या गोष्टीमध्ये तुम्ही आम्ही सुख शोधण्याचा प्रयत्न केला. कशामध्ये सुख शोधला आपण? ऐका, भाग्य तरी नव्हे धन पुत्र दारा. नको असलेल्या गोष्टीमध्ये सुख शोधण्याचा प्रयत्न केला. महाराज वर्णन करतात धन प्राप्त झालं, आपण त्या व्यक्तीला भाग्यवान समजतो महाराज, सुखी समजतो. पण महाराज वर्णन करतात धन प्राप्त झालं त्या व्यक्तीला सुखी समजता येणार नाही. कारण का तर रावणा एवढा श्रीमंत माणूस या जगामध्ये जन्माला आला नाही महाराज. बसलेली मंडळी, बाबा मी सांगत असतो रावणाची श्रीमंती काय होती. महाराज वर्णन करतात, लंके माझी घरे किती ते ऐका, सांगत तसे संख्या जैशी तैशी 5 लक्ष घरे पाषाणाची जेथे आणि 7 लक्ष तेथे विटे बंदी कोटी घरे जेथे काशा आणि तांब्याची आणि शुद्ध कांचनाची 7 कोटी. रावणाच्या राज्यामध्ये बसलेली मंडळी 7 कोटी घरं ओरिजिनल 24 कॅरेट सोन्याची होती महाराज. किती? 7 कोटी घरं. आता हे फक्त ऐकायलाच बरं वाटतं महाराज बरं का. महाराज वर्णन करतात एवढी संपत्ती रावणाची होती, पण एवढी संपत्ती रावणाची असून सुद्धा महाराज वर्णन करतात रावण कवडी सुद्धा सोबत नेऊ शकला नाही. जय हो. संपदाये भडी सांगते कवडी गेली नाही, सांगते
महाराज वर्णन करतात एवढी संपत्ती रावणाची होती, पण एवढी संपत्ती रावणाची असून सुद्धा रावण कवडी सुद्धा सोबत नेऊ शकला नाही. मग तुमच्या आमच्या धनाचं काय घेऊन बसले महाराज? आपला जो आहेच काय. आणि मी सांगत असतो, कितीही श्रीमंती प्राप्त होऊ द्या, कितीही वैभव प्राप्त होऊ द्या, कितीही ऐश्वर्य प्राप्त होऊ द्या, आतापर्यंत कोणत्याच माणसाला मरण विकत घेता आलं नाही महाराज. बरोबर आहे का? आतापर्यंत कोणत्याच माणसाला मरण विकत घेता आलं नाही. आपण बघितलं काही दिवसापूर्वी आपल्या डोळ्यासमोर घडलेली घटना आहे. बसलेली मंडळी, मी सांगत असतो, काही दिवसापूर्वी एक प्रसंग आपण आपल्या डोळ्याने अनुभवला महाराज. कोणता? या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार. बरोबर आहे का? सर्वांनी अनुभवला महाराज. मी सांगत असतो, माणसाच्या श्रीमंतीबद्दल जर बोलण्याचा प्रयत्न केला तर माणूस हा राजा होता. बरोबर आहे का? माणूस हा राजा होता, पण राजा असून सुद्धा, बसलेली मंडळी, राजा असून सुद्धा माणसाला जीवनातली शेवटची आंघोळ नशीब झाली नाही महाराज. तुमच्या आमच्या धनाचं काय घेऊन बसले? मी सांगत असतो महाराज, कितीही संपत्ती कमवा, कितीही धन कमवा, महाराज वर्णन करतात, ऐका. क्षणिक सुखासाठी आपुल्या कोणी होतो नीती भ्रष्ट, कोणी त्यागी जीवन आपुले, दुःख जगी करण्या नष्ट, देह करी जे जे काय, देह करी जे जे काय, आत्मा भोगितो नंतर, जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर, ज्ञानी असो की अज्ञान, गते आहे एक जान, मृत्यूला न चुकवी कोणी, थोर असो अथवा सान, सोड सोड माया सारी, सोड सोड माया सारी, आहे जग हे नशीबर, जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर, जगी जीवनाचे सार, घ्यावे जाणून सत्वर, जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. म्हणून मी सांगत असतो महाराज, माणूस मेल्याच्या नंतर माणसाला कोणत्या योनीमध्ये जन्म मिळेल हरिभाऊ महाराज हे कोणी बघितलं? जिवंत असताना सुद्धा कर्म भोगावं लागतं महाराज. बरं का? एवढं सोपं नाही. नको असलेल्या गोष्टीमध्ये सुख शोधू नका. महाराज वर्णन करतात, गती आहे एक जाण, थोडा बेस कमी करा, ट्रबल द्या. गती आहे एक जाण, मृत्यूला न चुकवी कोणी, थोर असो अथवा सान, तो उपमुख्यमंत्री असो किंवा सामान्य व्यक्ती असो. मरण आतापर्यंत कोणत्याच माणसाला चुकवता आलं नाही महाराज. फक्त मरण चुकवता आलं नाही, पण जीवन जगत असताना कर्म करणं त्या ठिकाणी आपल्या हातामध्ये. म्हणून चांगलं कर्म करावं. आणि मी सांगत असतो, भगवान परमात्मा तुमची संपत्ती बघत नाही महाराज, तुमचं ऐश्वर्य बघत नाही, तुमचं धन बघत नाही. महाराज वर्णन करतात, अंतकरणातला भाव बघत असतो, थोर प्रेमाचा भुकेला आणि हाची दुष्काळ तयाला. महाराज वर्णन करतात, भगवान परमात्मा बघत असताना अंतकरणातला भाव, अंतकरणातलं प्रेम त्या ठिकाणी बघत असतो. कारण का? ऐका. कुठली ती होती माती, कोण तो कुंभार, बेस नका देऊ, घडविता उभा रागी पहा विश्वंभर, तिच्यामुळे पंढरपूर झाले कीर्तिवंत, विठ्ठलाच्या पायी विठ झाले भाग्यवंत. महाराज वर्णन करतात, किंवा मैराळ जनक कोण कुळ त्याचे आणि महिमान तयाचे काय सांगू. महाराज वर्णन करतात, कबीर मोमीन लथिप मुसलमान आणि शेना नावे जान विष्णुदास. महाराज वर्णन करतात, भगवान परमात्मा जात बघत नाही, कुळ बघत नाही, धर्म बघत नाही, बघत असताना फक्त अंतकरणातला भाव बघत असतो, प्रेम बघत असतो. नको असलेल्या गोष्टीमध्ये सुख शोधण्याचा प्रयत्न करू नका. कारण का? देह हे काळाचे, धन कुबेराचे, देह हे
कुबेराचे देह हे काळाचे धन कुबेराचे महाराज वर्णन करतात येथे मनुष्याचे काय आहे. कुणाला जर थोडंफार वाटत असेल तर खाली बसून घ्या बरं का. आता तसं काही टेन्शन घेऊ नका. घालीन लोटंगण मोकळं पटंगण तसं काही अडचण नाही बरं का. आता ते लेकराला हे थोडं वातावरण आहे महाराज, गरमीचंच वातावरण आहे बरं का. आणि आपला भाग झाला मी सांगत असतो जालना असेल, संभाजीनगर, बीड. आता आम्ही या 2-4 दिवसापासून 4-5 कीर्तन याच परिसरात महाराज. धाराशिव जिल्ह्यामध्ये कीर्तन झालं, तो सुद्धा जिल्हा दुष्काळीचे महाराज. धाराशिव सुद्धा इकडं नांदेड जिल्ह्यामध्ये कीर्तन झालं, तो सुद्धा जिल्हा दुष्काळीचे. पण आणि वातावरण टेम्परेचर चांगलंच आहे. आज तर जालन्यामध्ये येलो अलर्ट आहे बरं का. आजचं प्रमाण खूप जास्त आहे महाराज. आणि खरोखर आपल्या परिवाराला द्यावे तेवढे धन्यवाद कमी तुम्ही कीर्तन हे संध्याकाळचं ठेवलं महाराज. कारण दुपारचं कीर्तन आता बोलत असताना मलाच त्या ठिकाणी दम लागायला लागला महाराज. कारण वातावरण तसं आहे. आता तहान लागते, ह्या दिवसामध्ये तहान लागते बरं का. आणि लेकरं आहे महाराज, छोटे छोटे लेकरं आहे. म्हणून जर तुम्हाला असं घुमायला लागलं, थोडी चक्कर यायचं वाहन दिसलं तर खाली बसून घ्या, तशी काही अडचण नाही बरं का. अंदाज बघा अगोदरच, फक्त चक्कर यायच्या आतमध्ये खाली बसा बरं का. हां म्हणजे तुम्ही कसं आहे लेकरं महाराज खरोखर यांचं करावं तेवढं कौतुक कमी. आता काही लेकरांना जीवावर येतं उभारायचं, त्यांना त्यांच्या जीवावर येतं महाराज. त्यांना ते बोर होतात पण नाविलाज महाराज. कारण गुरु समोर बसलेले महाराज, ते गुरुजीमुळे काही करतात नाही त्यांना बरं का. पण तशी काही अडचण घेऊ नका, तसं काही टेन्शन घेऊ नका बरं का. गुरुजींतर्फे मी तुम्हाला सूट देतो. हां एखाद्याला जर वाटलं तसं काही अंदाज वाटला तर खाली बसून घ्या, काही अडचण नाही बरं का. विठाला विठाला महाराज वर्णन करतात नको असलेल्या गोष्टीमध्ये सुख शोधू नका. भाग्य तरी हे धन. महाराज वर्णन करतात धन कसं आहे. तुका म्हणे धन आणि भाग्य अशाश्वत जाण, किंवा तुका म्हणे धन आणि धनासाठी देती प्राण. जे धन कसं आहे महाराज वर्णन करतात, ज्या धनासाठी सक्का भाऊ पक्का वैरी होतो असं जण तुमच्या आमच्या काय उपयोगाचं महाराज. म्हणून धन प्राप्त झालं ते व्यक्तीला सुखी समजता येणार नाही. आम्ही सांगत असतो जग तुम्हाला सन्मान देईल पण भगवंताच्या दरबारामध्ये धनवंत लागी सर्व मान्यता आहे जगी. हे फक्त जगापुरतं आहे महाराज, पण देवाकडे नाही बरं का. भगवान परमात्मा तुमचा कर्माचा हिशोब बघत असतो महाराज, कर्म बघत असतो. म्हणून मी सांगत असतो ऐका धन. त्याच्या पुढे हे महाराज वर्णन करतात पुत्र. हां अगदी मला असं वाटतं या गड्याच्या लग्नाला 10, 12, 15, 20 वर्ष झाले आणि 10-15 वर्ष होऊन जर पुत्रप्राप्ती होत नसेल तो व्यक्ती स्वतःला आवागे, स्वतःला दुर्भाग्य समजतो. वंशाला दिवा पाहिजे, पितरांची शांती होण्याकरता पुत्र पाहिजे, पण झालाच नाही तर कुठल्याही प्रकारचं दुःख व्यक्त न करता असं समजावं भगवंताची आपल्यावर कृपा आहे महाराज. त्या भगवंताला आपल्या हातून काहीतरी कार्य करून घ्यायचंय. देश सेवा, धर्म सेवा, परमार्थ काहीतरी सेवा त्या भगवंताला आपल्या हातून करून घ्यायची. म्हणून त्या भगवंताने तुम्हाला आम्हाला निपुत्रिक ठेवलं असा मनामध्ये विचार करावा आणि उरले ते हरी तुम्हा समर्पण. उरलेलं आयुष्य हे भगवंताच्या चरणावर समर्पित करावं. पण महाराज वर्णन करता जर पुत्रप्राप्ती झाली नाही तर लोक नको त्या गोष्टीमध्ये त्या ठिकाणी महाराज प्रयत्न करतात बरं का. मी सांगत असतो ज्यांना 4-4, 5-5 मुलं आहे बसलेली मंडळी ऐका बरं का. ज्यांना 4-4, 5-5 मुलं आहे, 4-4, 5-5 मुलं असून सुद्धा महाराज मायबाप वाटून घेतलेले. हे बऱ्याच ठिकाणचं दृश्य आहे बरं का. एका मी मनाचं नाही बोलत महाराज. काही दिवसापूर्वी मी मुंबई भागामध्ये कीर्तन केलं, त्या मुंबऱ्यामध्ये कीर्तन केलं मी मुंबईमध्ये. आणि कीर्तन केल्याच्या नंतर असं लक्षात आलं, मी बघितलं महाराज तिथलं वातावरण. आमचं कीर्तन ज्या ठिकाणी झालं ते ठिकाण त्या ठिकाणी सामान्य नव्हतं. हां ते एका वृद्धाश्रममध्ये आमचं कीर्तन होतं बाबा. आणि कीर्तन झाल्याच्या नंतर त्या लोकांनी सांगितलं महाराज एकट्या मुंबईमध्ये किमान 2,000 ते 2,500 वृद्धाश्रम आहेत. कल्पना करा महाराष्ट्रामध्ये किती असतील महाराज. आणि मी गॅरंटीने सांगू शकतो, बसलेली मंडळी गॅरंटीने सांगू शकतो महाराष्ट्रामधल्या कोणत्याही वृद्धाश्रममध्ये तुम्ही जा तुम्हाला मुस्लिम समाजाच्या आईवडील बघायला मिळणार नाही. बरोबर आहे का. हे मी गॅरंटीने बोलतो बरं का महाराज. आणि हे दुर्दैव आहे. वृद्धाश्रम म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या मातीतला कुठल्याही प्रकारचा पराक्रम नाही, कुठल्याही प्रकारची क्रांती नाही. वृद्धाश्रममध्ये आपल्या संस्कृतीला लागलेला कलंक आहे महाराज. पण मी सांगत असतो अवघड परिस्थिती. आणि आज जर महाराष्ट्राचा सर्वे केला बसलेली मंडळी, महाराष्ट्राचा जर सर्वे केला तर 50%, 40% ते 50% मुली आईवडिलांचा सांभाळ करतात. हे बऱ्याच ठिकाणी बघायला मिळतं बरं का. आता बऱ्याच ठिकाणी जाण्याचा प्रसंग येतो म्हणून ह्या गोष्टी नजरेसमोर पडतात महाराज. पण अवघड परिस्थिती महाराज वर्णन करतात.
धन असेल, पुत्र असेल, त्याच्या पुढे हे महाराजांनी वर्णन केलेलं आहे. दारा, दारा म्हणजे बायको. बायको मिळाली त्या व्यक्तीला सुद्धा सुखी समजता येणार नाही. कारण का, बैल म्हणे खर मरता तरी बरी आणि नाशी येले घर कोण कोणी या. संसाराने सुद्धा आपला तिरस्कार केलेला आहे. म्हणून नको असलेल्या गोष्टीमध्ये सुख शोधण्याचा प्रयत्न करू नका. सुख या जगामध्ये फक्त दोनच ठिकाणी मी अगोदर सांगितलं. एक तर संत, खरं सुख प्राप्त व्हावं तर संतांना आपलंसं करण्याचा प्रयत्न करावा. कारण का, सुख वशे हेची ठाई आणि बहुपायी संतांच्या. महाराज वर्णन करतात एक तर संत, तर एक तर भगवंत. कारण सुखरूपाईचा दुजा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारी खातो. महाराज वर्णन करतात त्या भगवंतासारखा सुखी या जगामध्ये कोणीच नाही. नवे नवे सुख म्हणजे परमात्मा आहे महाराज. देव म्हणजे सुख आहे. महाराज वर्णन करतात खरं सुख प्राप्त व्हावं याकरता काय करा, त्या भगवंताला आपलंसं करण्याचा प्रयत्न करा. कशा पद्धतीने, अभंगाच्या पहिल्या जीवा सुख नो हे, तेने बिन जीवा सुख नो हे. आपुला तो एक बेस नका देव करुणी घ्या. महाराज वर्णन करतात आपुला तो एक देव करुणी घ्यावा आणि तेने बिन जीवा सुख नो हे. महाराज वर्णन करतात भगवंताशिवाय खरं सुख या जगामध्ये आपल्याला कुठंच त्या ठिकाणी मिळणार नाही. कारण का, संसारामध्ये तुम्ही आम्ही सुख शोधण्याचा प्रयत्न केला, पण महाराज वर्णन करतात हा संसार कसा आहे, एरते माईके दुःखाची जनिती. दुःख देणारा संसार आहे. कारण का, अनेक प्रमाणे महाराज संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. महाराज वर्णन करतात किंवा दुःख बांधवडी आहे हा संसार, अगदी सुखाचा विचार नाही कोठे. महाराज वर्णन करतात किंवा आणखी नाथबाबांचं एक प्रमाणे ऐका, ज्या संसारामध्ये तुम्ही आम्ही सुख शोधण्याचा प्रयत्न केला, महाराज वर्णन करतात हा संसार दुःख देणार आहे. किती दुःख देणार आहे, महाराज गोड असणारं वर्णन करतात ऐका. नाही रे नाही कुणाचे कुणी, नाही रे नाही कुणाचे कुणी, नाही रे नाही कुणाचे कुणी. वा वा जय हो. नाही रे
बहीण कुणाची भाऊ कुणाचा कोण कुणाचे सगळे सोय रे. कोण कोणाचे महाराज मी सांगत असतो बसलेली मंडळी. जी बहीण आपल्याकरता गाणे म्हणत होती, ऐका बरं का, जी बहीण आपल्याकरता गाणे म्हणत होती, माझ्या भावाच्या वाड्याला सोन्याचं कुलूप चांदीचं कुलूप, गुरुजी एक दिवाळी चुकू देते, लोखंडाचं सुद्धा म्हणत नाही महाराज. माझ्या मनाचं बोलत नाही बरं का. संतांच्या प्रमाणे जवळ चाले मोठा धंदा आणि तो म्हणते दादा किंवा माझा. जोपर्यंत चांगलं चाललं ना, कितीही दूरचा सोयरा असू द्या, जवळचं नातं जोडण्याचा प्रयत्न करतो. आणि एकदा पडू द्या महाराज, कोणी रामराम सुद्धा करीत नाही बरं का. पण मी सांगत असतो हे संसाराचं गत आहे. महाराज वर्णन करतात, नको असलेल्या संसारामध्ये सुख शोधण्याचा प्रयत्न करू नका, हा संसार दुःख देणार आहे. भगवंताचे उपकार आहे महाराज. भगवंताने सुंदर असणारा हा नरदेह दिला, जेणे हा जीव दिला दान. महाराज वर्णन करतात त्या भगवंत किंवा दिले इंद्रिय हातपाय कान डोळे मुख बोलाया वचन. महाराज वर्णन करतात सुंदर असणारा नरदेह हा त्या भगवंताने दिला. पण ज्या भगवंताने सुंदर असणारा हा नरदेह दिला, एक दिवस त्याचा त्याला परत करावं लागेल महाराज. देह हा आणला पाचाचा उसना. महाराज वर्णन करतात एक दिवस त्याचा त्याला परत द्यावा लागणार. वेळेत सावध व्हा, ऐका बरं का, वेळेत सावध व्हा. नाही सावध झाले तर जीवन अधोगतीला गेल्याशिवाय राहणार नाही. कबीर महाराज गोड असणारं वर्णन करतात, ऐका हा देह कसा आहे, हे घर कसं आहे महाराज. ऐका बरं का, कबीर महाराजांचे सुंदर असणारे शब्द आहे. महाराज वर्णन करतात, जिंदगी एक किराए का घर है, जास्त विकू नका देऊ, एक ना एक दिल बदलना पडेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिल बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. ज्या दिवशी आपल्याला यमाचा मिस कॉल आला, महाराज वर्णन करतात त्या दिवशी आपल्याला हे घर सोडून जावं लागेल महाराज. आणि तिथं वशिला चालत नाही बरं का, तिथं वशिला चालत नाही. वशिला फक्त कलियुगामध्ये, ज्याचा वशिला त्याचं कुत्र काशीला, हे फक्त कलियुगामध्ये महाराज. तिथं वशिला चालत नाही. महाराज वर्णन करतात यमाच्या दरबारात गेल्याच्या नंतर, गुरुजी यमाच्या दरबारात गेल्याच्या नंतर कर्माचा हिशोब द्यावा लागतो. यम तुम्हाला विचारील जन्माला आल्यापासून काय केलं. आपण सांगायचं आम्ही लोकांच्या सुरिकी मोडल्या, दुसरं काय केलं महाराज. आपल्याकडे दुसरं सांगण्यासारखंच काय आहे की नाही. महाराज वर्णन करतात यम तुम्हाला विचारील जन्माला आल्यापासून काय केलं. ऐका बरं काय गोड असणारं वर्णन आहे. महाराज वर्णन करतात, क्या किया क्या किया क्या किया रे, तूने जीवन गमा दिया, क्या किया रे. जिसे पाना था उसको तो खो दिया रे. जे आयुष्यामध्ये करायचं होतं तू केलं नाही, नको असलेल्या गोष्टीमध्ये जीवन समर्पित केलं. म्हणून मी सांगत असतो चांगल्या गोष्टीमध्ये जीवन व्यतीत करा. आपण गेल्याच्या नंतर आपलं स्मरण तटकने समाजाने काढावं, एवढं माणसाने चांगलं जीवन जगावं महाराज बरं का. कल्पना करा, आज आजींना आपल्यामधून जाऊन 1 वर्ष पूर्णत्वाला गेलेले, पण तरी सुद्धा त्यांच्या परिवारामध्ये 1 वर्षाच्या कालावधीनंतर सुद्धा आज प्रयागबाई त्या ठिकाणी प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये आठवणीच्या स्वरूपामध्ये, कीर्तीच्या स्वरूपामध्ये, कार्याच्या स्वरूपामध्ये प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये जिवंत आहे महाराज. हे जीवन बरं का, याला जीवन जगणं म्हणतात. नाहीतर अवघड परिस्थिती महाराज. आणि बोटावर मोजणे इतकं माणसाचं आयुष्य आहे महाराज. अल्प आयुष्य मानव देह शत गणिले ते, अर्धरात्र खाय मध्ये बालपण पिढा रोग क्षय, आणि काय भजनाशी उरले ते पाहे का. मग भजन कधी करणार महाराज. मी सांगत असतो देवाने सुंदर असणारा नरदेह दिलेला आहे. तुकोबाऱ्या वर्णन करतात, सांगतो
टाळी वाजवा बाबां करता. गोड प्रमाण दिलं बरं का महाराजांनी. आउट हात का मानव देह अल्लाह ने तुझ दिया, खाया पिया सुख से सोया, नाक जमाना खोया. किंवा आउट हात का मानव देह अल्लाह ने तुझ दिया, आउट हात का मानव देह अल्लाह ने तुझ दिया, खाया पिया सुख से सोया, नाक जमाना खोया, खाया पिया सुख से सोया, नाक जमाना खोया. भज मन नारायण तू भज मन नारायण, भज मन नारायण, भज मन नारायण. आउट हाथ का मानव देह अल्लाह ने तुझ दिया, आउट हाथ का मानव देह अल्लाह ने तुझ दिया. ओ खाया पिया सुख से सोया, नाक जमाना खोया, खाया पिया सुख से सोया, नाक जमाना खोया. बाबा मूळ म्हणण्याचा प्रयत्न केला बरं का. तुमच्या गाणं ध्यानात आलं असेल महाराज, मला माहिती नाही की नाही, ऐका बरं का. पण आनंद घेतला पाहिजे माणसाने बाबा, बरोबर का. आनंद घेतला पाहिजे ना. ते काय कामाचं कोंडून धरणं जीव, ते काय कामाचं आहे महाराज. काय कीर्तनकार उगा वजन टाकते बाबा. गाण्याच्या झाले म्हणू नका, पिक्चर झाले म्हणू नका. मला तर प्रश्न पडतो महाराज बरं का. मला अवघड वाटतं. कारण कशाचं अवघड वाटतं? ज्या अर्थी माऊली, ज्या अर्थी यांना गाण्याच्या चाली कळत्या, त्या अर्थी हे गाणे ऐकत असावे ना. रात्री काम काय महाराज गुरुजी आहे का नाही. रात्र डोक्यावर घ्यायची महाराज. ऐका बरं, म्हणजे तेच काम नाही बरं का. रात्री ऐका मी सांगत असतो. आणि गाण्याच्या चालीने महाराज ह्या गाण्यावाल्यांना आपल्या वारकरी चाली चोरलेले आहे. कारण या वारकरी चाली सामान्य व्यक्तीच्या मुखातून बाहेर नाही पडलेले. वारकरी संप्रदायाचे श्री गुरु बंकट स्वामीजींच्या मुखातून बाहेर पडलेले ह्या वारकरी चाली महाराज. हे गाण्यावाल्या लोकांनी आपल्या चाली चोरलेल्या आहे महाराज बरं का. जुन्यातल्या जुन्या वारकरी चाली सुद्धा जुन्या गाण्याचे आहे महाराज. गाण्याचं काही म्हणून सांगू शकतो, आता नाही म्हणणार महाराज बरं का. आणि सांगायला लागलो आपले त्याच्यात PhD झालेली आहे महाराज. म्हणजे सांगत आनंद घेतला पाहिजे माणसानं. बोटावर मोजण्यात इतकं माणसाचं आयुष्य महाराज वर्णन करतात. ऐका. तुझा ना भरोसा तुझा ना भरोसा न माझा भरोसा, जग हे कुणाचे सांग भल्या मानसा. असो चूल माती आणि मीठ भाकर, नाम हरीचे मुखी गोड साखर. सोडून दे रे धनाच्या तू लालसा, जग हे कुणाचे सांग भल्या मानसा. कधी लागेल कधी लागेल कधी लागेल रे वेड्या तुला. गोडी आंबाची बघून घे सावळी मूर्ती आता त्या पांडुरंगाची. कधी सर्वांनी बसल्या बसल्या टाळी वाजवा. मनोभावे भजन तू कर, प्रभूच्या लाग चरणाला, प्रभूच्या लाग चरणाला, प्रभूच्या लाग चरणाला.
करून घे भक्तीने शुद्धी आता या अंतरंगाची असो हा जन्म मोलाचा असो हा जन्म मोलाचा नको तू घालवू वाया नको तू घालवू वाया नको तू घालवू वाया जपून तू चाल जपून तू चाल जपून तू चाल रे वेड्या तुटे ही दूरपतंगाची कधी लागेली रे वेड्या तुला गोडी अभंगाची बघून घे सावळी मूर्ती आता त्या पांडुरंगाची म्हणून मी सांगत असतो माणसाच्या अंतःकरणामध्ये भजनाबद्दल भगवंताबद्दल आवड निर्माण व्हावी. जन्माचा भरोसा आयुष्याचा भरोसा नाही. महाराज वर्णन करतात कोण दिवस माणसाचा शेवटचा असेल कोणता दिवस शेवटचा असेल हे कोणी बघितलं कोण दिवस येईल कैसा आणि नाही या देहाचा भरवसा कोणता दिवस शेवटचा असेल कोणता श्वास शेवटचा असेल हे कोणी बघितलं महाराज. आणि भजनाबद्दल प्रेम असलं पाहिजे बरं का. कारण का सरते शेवटी माणसाच्या जीवनामध्ये फक्त आणि फक्त भजनच शिल्लक राहणार आहे. बरोबर आहे का. म्हातारपणात माणसाचे भजनच शिल्लक राहतं महाराज. मी सांगत असतो ऐका भजनाचं जिवंत असणारं सामर्थ्य भजनाची जिवंत असणारी ताकद जर तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. आता सगळ्यांकडे मोबाईल आहे महाराज आहे ना सगळ्यांकडे मोबाईल महाराज. असा इथं बसलेला माणूस नाही त्यांच्याकडे मोबाईल नाही. सगळे सोशल मीडियाला अपडेट आहे बरं का. ऐका मी सांगत असतो जर भजनाची जिवंत असणारी ताकद जर भजनाचं जिवंत असणारं सामर्थ्य जर तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला तर ते वृंदावनचे प्रेमानंद महाराज. बरोबर आहे का. 20-25 वर्षापासून त्यांच्या दोन्हीही किडण्या गेलेले महाराज. पण कोणताही व्यक्ती त्यांच्याकडे जाऊ द्या आणि कोणतीही समस्या प्रगट करू द्या. बाबा मला मुलगा होत नाही भजन कर नेनती काही टाना टोना आणि नामस्मरणा वाचूने. महाराज वर्णन करतात हे खरं साधूचं जीवन आहे खऱ्या संतांचं जीवन आहे. म्हणून मी सांगत असतो माणसाने भजन करावं. कारण का जग तुमचा किती सन्मान करतो तुम्ही किती विद्वान आहे लोक तुम्हाला किती डोक्यावर घेऊन नाचते याला महत्व नाही महाराज. तू का म्हणे येथे भजन प्रमाण आणि काय थोरपण जाळ याचे. महाराज वर्णन करतात जग तुम्हाला किती सन्मान देतो तुम्ही किती विद्वान आहे किती ज्ञानी किती पंडित आहे याला महत्व नाही महाराज. तुमच्या जीवनामध्ये भजन किती शिल्लक याला महत्व आहे. माणसाने भजन केलं पाहिजे बरं का. कारण का ऐका अगदी मला असं वाटतं माणसाचं जर आयुष्याचं गणित बघितलं तर महाराज वर्णन करतात अगदी अल्प असणाऱ्या आयुष्यामध्ये सावध होण्याचा प्रयत्न करा. नुसते सावध होऊ नका तर सावध होऊन काय करा. महाराज गोड असणारं वर्णन करतात ऐका सावध व्हावं भजनी लागा देव करा कैवारी माझा मल्हारीची वारी साऊथ होणी भजनी लागा कैवारी आहे का नाही. तयारीत होती बरं का सगळी अशी तयारी होती ती महाराज अशी तलवार काढून बसलेली होती. काही अडचण नाही. तुमच्या मनात काय आलं मला कळलं महाराज पण आपल्याला एवढंच लागत होतं. महाराज वर्णन करतात सावध होणे भजनी लागा आणि देव करा कैवारी. आता हे सावध होण्याची वेळ नुसते सावध होऊ नका तर सावध होऊन काय करा भगवंताला आपलंसं करण्याचा प्रयत्न करा. म्हणून महाराज वर्णन करतात त्या परमात्म्याचं स्वरूप कसं आहे अविनाशी असणारा तो परमात्मा आहे. तो परमात्मा त्याच्या स्वस्वरूपाला तुम्हाला आम्हाला प्राप्त करून घेतल्याशिवाय राहणार नाही. पण
कधी अगोदर लावी मनापिशे महाराज वर्णन करतात त्या गोविंदाचं पिसळ, त्या गोविंदाचं वेळ अंतकरणामध्ये धारण करावं लागेल. कशा पद्धतीने महाराज त्याचंच वर्णन अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये. वर्णन करतात लावी मना पिसे गोविंदाचे अविनाश करी आपुलिया ऐसे. तो परमात्मा त्याच्या स्वस्वरूपाला तुम्हाला आम्हाला प्राप्त करून घेतल्याशिवाय राहणार नाही. पण कधी अगोदर लावी मनापिशे गोविंदाचे, अगोदर त्या गोविंदाचं भजन, त्या गोविंदाचं पिसा अंतकरणामध्ये धारण करावं लागेल, निर्माण करावं लागेल. आणि मी सांगत असतो महाराज माणसाने चांगलं जीवन जागावं, चांगलं कर्म करावं, चांगलं कार्य करावं. अगदी मला असं वाटतं संतांना आपलंसं करण्याचा प्रयत्न करावा, भगवंताला आपलंसं करण्याचा प्रयत्न करावा. अगदी चांगली कीर्ती त्या ठिकाणी महाराज माणसाची. आणि मला असं वाटतं माणूस मेल्याच्या नंतर महाराज त्या ठिकाणी अगदी शरीर रूपान जरी माणूस, आता कल्पना करा तुकोबारांना जाऊन आपल्यामध्ये अनेक वर्ष झाले महाराज, 400 ते 450 वर्ष पूर्णत्वाला गेले. पण आज पण तुकोबर आहे आपल्यामध्ये गाथ्याच्या रूपाने प्रत्येकामध्ये जिवंत आहे महाराज. ज्ञानोबारांना जाऊन अनेक वर्ष झाले, पण ज्ञानोबर आहे 750 वर्ष होऊन सुद्धा ज्ञानोबर आहे ज्ञानेश्वरीच्या रूपाने प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये जिवंत आहे. माणसाने चांगलं जीवन जागावं. आज त्या ठिकाणी मी सांगितलं महाराज आजीनं जाऊन 1 वर्षाचा कालावधी पूर्ण झालेला आहे, पण आज कार्यरूपाने त्यांच्या आठवणीच्या रूपाने त्यांनी केलेलं कर्म रूपाने त्या प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये जिवंत आहे. आणि मला असं वाटतं जगामध्ये माणसाला सगळं काही मिळतं महाराज, पण मायबाप मिळत नाही बरं का. हे खूप त्या ठिकाणी जगाचं आगळं वेगळं प्रेम आहे महाराज. मी सांगत असतो या जगामध्ये खरं प्रेम आपल्यावर कोण करत असेल तर महाराज वर्णन करतात फक्त आणि फक्त या जगामध्ये खरं प्रेम निस्वार्थी असणारं प्रेम फक्त आणि फक्त आपली आई आणि आपले वडील. आईशी महाराज वर्णन करतात आईशी कळवळ्याची जाती आणि करीला भावीन प्रीती. अगदी मला असं वाटतं कुठल्याही प्रकारचा स्वार्थ अंतकरणामध्ये न ठेवता, कुठल्याही प्रकारचा लाभ अंतकरणामध्ये न ठेवता निस्वार्थपणे केलेलं जाणारं प्रेम म्हणजे त्या ठिकाणी महाराज आपली आई, आपले वडील. काय प्रेम असतं महाराज. माणसाला आयुष्यामध्ये सगळं मिळेल बरं का, आयुष्यामध्ये सगळं मिळेल. एका ठिकाणी गोडा असणारं वर्णन आलेलं ऐका. तुझं मिळेल बंगला गाडी शेती बाडी मोटर गाडी, आई बाप मिळणार नाही ही लाज राहू दे थोडी. विसरू नको रे आई बापाला, विसरू नको रे आई बापाला, झिजवून त्यांची काया काया झिजवून तुझ्या शिरावर धरली सुखाची छाया रे वेड्या. मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया, मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया. जगात सगळं मिळेल महाराज, बंगला मिळेल, गाडी मिळेल, शेतीवाडी मिळेल, बायको जरी गेली तर बायको सुद्धा पुन्हा मिळू शकते, पण गेलेले मायबाप मिळणार नाही. ऐका बरं का, ज्याला हात नाही त्याला हाताची किंमत विचारा, ज्याला पाय नाही त्याला पायाची किंमत विचारा, ज्याला डोळा नाही त्याला डोळ्याची किंमत विचारा, आणि ज्याच्या जीवनातली आई गेली ना त्याला आईची किंमत विचारा. आज पण बसलेली मंडळ, मी मनाचं बोलत नाही बरं का, अनुभवलेलं सांगतो महाराज. आज पण जर घरी गेलो रात्रीचे
12 वाजू द्या, रात्रीचा 1 वाजू द्या, रात्रीचे 3 वाजू द्या, सकाळच्या 4 वाजता जरी आपण घरी गेलो, दरवाजाची कडी वाजल्याच्या नंतर पहिला आवाज त्या ठिकाणी कानावर ऐकू गेल्याच्या नंतर सर्वात अगोदर त्या ठिकाणी माय उठते महाराज. आणि माय किती म्हातारी होऊ द्या, सांगत असतो बाप किती म्हातारा होऊ द्या, बाप शिव्या देणारा असू द्या, भांडण करणारा असू द्या, खाटेवर पडलेला असू द्या, व्यसन करणारा असू द्या, पण जोपर्यंत घरामध्ये बाप जिवंत तोपर्यंत घराचं वजन असतं महाराज. जोपर्यंत बाप जिवंत ना तोपर्यंत घराचं वजन असतं बरं का. ज्या दिवशी बापाचं पात्र गेलं, आईचं पात्र गेलं, हे प्रेमाचं त्या ठिकाणी महाराज सागर संपला. महाराज वर्णन करतात, ऐका, आईसारखं प्रेम करणारं पात्र या जगात कोणतंच नाही. विचारा त्या आमच्या माय माऊलीला ज्यांच्या जीवनात आईचं पात्र गेलेलं आहे बरं का. मी सांगत असतो महाराज, आईची परिस्थिती नसते, आपली मुलगी जर त्या ठिकाणी महाराज माहेरी आली तर तिची बोळवण करावी, तिला त्या ठिकाणी महाराज साडी चोळी घ्यावी, त्या ठिकाणी तिची बोळवण करावी, तिला त्या ठिकाणी परतीच्या प्रवासाला वाटं लावावं, एवढी आईची परिस्थिती नसते. पण लोकांच्या रोजाना जाते, कामाला जाते, कामाला जाऊन मी सांगत असतो परिस्थिती नसताना सुद्धा लोकांचं काम करून त्या ठिकाणी महाराज मुलीची बोळवण केल्याशिवाय राहत नाही. अहो लसूण असेल, कांदे असेल, त्या ठिकाणी मिरच्या असेल, हे कुठं द्यायच्या वस्तू आहे का, पण आपल्या मुलीची पिशवी त्या ठिकाणी रिकामी जाऊ नये ही अंतःकरणामध्ये भावना असते. कधीही त्या ठिकाणी मुलीची पिशवी रिकामी जाऊ देत नाही महाराज, ही माय असते बरं का. आमच्या माय माऊलींना विचारा, ज्या दिवशी आपली माय निघून गेली, ज्या दिवशी आपला बाप निघून गेला, त्या दिवशी त्या ठिकाणी महाराज आपल्याकरता माहेर संपलं बरं का. त्या दिवशी माहेरचं प्रेम संपलं महाराज. जोपर्यंत मायबाप जिवंत आहे तोपर्यंत आपल्याकरता माहेर सुद्धा शिल्लक आहे. कारण का मी सांगत असतो, ऐका, आईचं प्रेम या जगातला आगळं वेगळं प्रेम आहे. बसलेल्या मंडळींना अंतःकरणापासून विनंती, जगात नाही काही कमवता आलं तर कमवू नका, आपण किमान किमान आईवडिलांची सेवा शेवटच्या क्षणापर्यंत करा महाराज. जे आपलं कर्तव्य बरं का शेवटच्या क्षणामध्ये करा. अरे कमवलेली इस्टेट, कमवलेली श्रीमंती, मी सांगत असतो कमवलेलं ऐश्वर, अगदी मला असं वाटतं जर त्या ठिकाणी मायबाप शिल्लक नसेल आणि कोट्यावधीची प्रॉपर्टी, कोट्यावधीची प्रॉपर्टी असून, लाखोची संपत्ती असून जर घरामध्ये आईबाप नाही तर मी सांगत असतो त्या माणसासारखा भिकारी माणूस या जगात कोणताच नाही. बरोबर आहे का. आणि कोट्यावधीची संपत्ती, लाखोची इस्टेट कमवली महाराज, भरपूर ऐश्वर, आणि त्या संपत्तीचा भोग घेण्याकरता आपले मायबाप त्या ठिकाणी आपल्या घरामध्ये जिवंत आहे. त्या माणसासारखा श्रीमंत माणूस या जगात कोणताच नाही. ही खरी श्रीमंती महाराज आपल्या घराची. मी सांगत असतो काही काही लोकांचे खायचे सुद्धा वांदे महाराज, खायचे सुद्धा पंचायती, पण त्यांच्या घरामध्ये म्हातारा म्हातारी त्या ठिकाणी आनंदाने सुखाने नांदतात महाराज. हे घराचं वैभव आहे बरं का, हे घराचं त्या ठिकाणी महाराज भूषण आहे. म्हणून मी सांगत असतो, ऐका, आईचं प्रेम जगातलं आगळं वेगळं प्रेम आहे. घडलेली घटना आहे महाराज बरं का, घडलेली घटना आहे. धाराशिव जिल्ह्यामध्ये घटना घडली होती महाराज, आता गावाचं नाव नाही सांगत तुम्हाला, पण घडलेली घटना आहे. एका आईने आपल्या मुलाला त्या ठिकाणी महाराज परिस्थिती नव्हती, काबड कष्ट करून त्या ठिकाणी मुलाला शिकवलं, भरपूर शिकवलं. आणि मी सांगत असतो पूर्वीच्या आताच्या आयामध्ये आणि पूर्वीच्या बायामध्ये फरक आहे महाराज बरं का. काय फरक आहे, अगदी मला असं वाटतं पूर्वीच्या माया, अगदी मी सांगत असतो महाराज, पूर्वीच्या स्त्रिया या साधारण होत्या महाराज बरं का, गावठी होत्या, साधारण होत्या, सामान्य होत्या. अगदी मला असं वाटतं लिहिता येत नाही, अनपढ होत्या, पण साधारण असून सुद्धा त्यांनी आपल्या लेकराला भरपूर शिकवलं महाराज, चांगल्या पदापर्यंत नेऊन पोहोचतं केलं. मी सांगत असतो कमी शिकलेल्या होत्या म्हणून आपल्या मुलांना असं चांगलं शिक्षण दिलं. आताचं दुर्दैव आहे, आताच्या आया, आताच्या स्त्रिया त्या ठिकाणी रील स्टार झाल्या महाराज. आया रील स्टार झाल्या म्हणून मुलं छपरी झाली. आताची परिस्थिती बरं का महाराज, अवघड परिस्थिती. घडलेला प्रसंग आहे, आईने आपल्या मुलाला भरपूर शिकवलं महाराज, भरपूर ज्ञान दिलं, भरपूर शिकवलं, एवढं शिकवलं. आई वडिलांनी त्या ठिकाणी लोकांच्या शेतामध्ये काम केलं, आज पण तो परिवार जिवंत आहे महाराज बरं का. शेवटच्या क्षणाचं त्या ठिकाणी महाराज, मी सांगतो शेवटचे श्वास त्या ठिकाणी घेत आहे. अवघड परिस्थिती महाराज, भरपूर शिकवलं. आणि शिकवल्याच्या नंतर मुलाला त्या ठिकाणी महाराज नोकरी करण्यासाठी मुंबईसारख्या ठिकाणी, पुण्यासारख्या ठिकाणी पाठवलं. मुलगा सुद्धा हुशार होता महाराज, आई वडिलांच्या कष्टाची जाण होती, भरपूर शिकला. आणि त्या ठिकाणी सध्याच्या काळामध्ये सुद्धा तो क्लास 1 अधिकारी बरं का, चांगल्या पदावरती महाराज, चांगल्या पदावरती. पण ज्या वेळेला 7-8 वर्षाचा कालावधी निघून गेला, शिकण्यामध्ये 7-8 वर्षाचा कालावधी पूर्णत्वाला गेला, निघून गेला, आईवडिलांचा सुद्धा त्याला काही प्रमाणामध्ये विसर पडला. आणि आईवडिलांची इच्छा झाली, आपला मुलगा भरपूर शिकला आणि मुलांनी स्वप्न बघितले की त्या ठिकाणी आपल्याला विदेशामध्ये जायचं. आईवडिलांनी विचार केला, आपला मुलगा त्या ठिकाणी भरपूर शिकला पण मुलाची भेटी करता जावं, त्याला एवढं दूर त्या ठिकाणी येणं होऊ शकत नाही, मग आपणच जाण्याचा प्रयत्न करू. आईवडील भेटण्यासाठी गेले, भेटायला गेल्याच्या नंतर सुद्धा मुलाने आईवडिलांकडे त्या ठिकाणी पैशाची मागणी केली. मला विदेशात जायचंय, चांगल्या ठिकाणी जायचं, भरपूर शिक्षण घ्यायचं म्हणून मागणी केली महाराज. मागणी केली,
मायबापांनी पुन्हा त्या ठिकाणी लोकांचं कर्ज काढलं आणि मुलाला त्या ठिकाणी महाराज अगदी मी सांगत असतो दुबईसारख्या देशामध्ये त्या ठिकाणी शिक्षणाकरता पाठवलं बरं का. घडलेला प्रसंग आहे, मी मनाचं बोलत नाही बरं का, घडलेला प्रसंग आहे. दुबईसारख्या देशामध्ये शिकण्यासाठी पाठवलं आणि शिकण्यासाठी पाठवल्याच्या नंतर महाराज आता घडलेली घटना आहे. अगदी मला असं वाटतं आईवडिलांनी विचार केला, भरपूर दिवस त्या ठिकाणी निघून गेले पण मुलाला काही आपली आठवण येत नाही आणि मुलगा त्या ठिकाणी पूर्णपणे सर्वस्व अगदी त्या देशाचा होऊन गेला महाराज. त्याला भारताहून घेणं नाही, भारताच्या लोकांहून घेणं नाही आणि जन्मदेत्या आईवडिलां वाचून सुद्धा काही घेणं देणं नाही महाराज. आईवडिलांची इच्छा झाली तिकडं मुलांनी त्या ठिकाणी महाराज आईवडिलांच्या अनुपस्थितीमध्ये लग्न सुद्धा करून घेतलं, तिकडचीच मुलगी केली महाराज, विसरून गेला मायबापाला. मुलं सुद्धा झाले महाराज, वर्णन करतात ऐका बरं का. घडलेला प्रसंग आहे, 7, 8, 10, 15 वर्षाचा कालावधी निघून गेला. मायबाप सुद्धा त्या ठिकाणी महाराज जीर्ण झाले, अगदी मला असं वाटतं हातपाय त्या ठिकाणी क्षीण झाले. आई वडिलांनी विचार केला शेवटच्या क्षणामध्ये तरी मुलांनी आपली साथ द्यावी, घरामध्ये बदल व्हावा, घरामध्ये खायचे वांदे होते, एका वेळची जेवणाची सुद्धा पंचायत होती. मुलगा त्या ठिकाणी काही काम असतो, काहीतरी मीटिंग असल्यामुळे त्या ठिकाणी पुण्यासारख्या ठिकाणी आला. आई वडिलांना कळलं आपला मुलगा त्या ठिकाणी पुण्याला आलेला आहे. मोठी मीटिंग होती, मोठा साहेब झाला होता आणि पुण्यासारख्या ठिकाणी भेटायला जावं म्हणून लोकांकडून त्या ठिकाणी महाराज पैसे घेतले, उष्णे पैसे घेतले आणि मायबाप त्या ठिकाणी भेटण्यासाठी पुण्यासारख्या ठिकाणी गेले. ऑफिसमध्ये गेल्याच्या नंतर बघितलं त्या ठिकाणी महाराज बाहेर उभा असलेला त्या ठिकाणी तो वॉचमन त्या ठिकाणी आतमध्ये जाऊ देत नव्हता. सांगितलं आतमध्ये जाता येणार नाही. का जाता येणार नाही? सांगितलं त्या ठिकाणी आतमध्ये जाता येणार नाही. तुम्ही कोण आहे? कपडे बघितले, फाटलेले कपडे अंगावरती त्या ठिकाणी महाराज, जीर्ण झालेले वस्त्र बघितले. सांगितलं आतमध्ये जो साहेब बसलेला आहे, मोठ्या खुर्चीवर जो साहेब बसलेला तो आमचा मुलगा आहे. विश्वास होत नव्हता महाराज. आणि लोक माणसाची कपड्यावरून इज्जत काढतात बरं का. कपड्यावर माणसाची त्या ठिकाणी पारख केली नाही पाहिजे महाराज. कधी कधी साधे माणसं राहायला साधे असतात पण विचार खूप माणसाचे ब्रँडेड असतात बरं का. कपड्यावर माणसाची चव नाही घेतली पाहिजे माणसाने. कपड्यावरून बघितलं मोठ्या साहेबाचे आई वडील असं होऊ शकत नाही, असं त्या ठिकाणी घडूच शकत नाही. पण त्या ठिकाणी महाराज एवढी विनंती केली, एवढी प्रार्थना केली. सर ते शेवटी त्या वॉचमनच्या अंतःकरणामध्ये सुद्धा बाहेर उभा असलेला त्या ठिकाणी महाराज त्या सेवकाच्या अंतःकरणामध्ये सुद्धा दया निर्माण झाली. त्याने विचार केला एवढी विनंती करतात, एवढे पाया पडायला लागले, गयावया करायला लागले, खरोखर त्या ठिकाणी जर साहेबांचे आई वडील असतील आणि साहेबांना जर कळलं तर आपल्याला नोकरीहून काढून टाकतील, म्हणून काय करावं? जाऊ दिलं महाराज. आतमध्ये गेले, बसलेली मंडळी ऐका बरं का. आतमध्ये गेले आणि आतमध्ये गेल्याच्या नंतर अगदी दोन्ही साईडने त्या ठिकाणी खुर्च्या मांडलेल्या आहेत, मोठमोठे साहेब लोक बसलेले आणि सर्वात मुख्य खुर्चीवर त्या ठिकाणी आपला मुलगा बसलेला आहे. बघितल्याच्या नंतर त्या ठिकाणी आईचं अंतःकरण भरून आलं महाराज, बापाचं सुद्धा अंतःकरण द्रवून आलं. मुलाकडे बघितलं, आनंद व्यक्त करू लागले. आनंद त्या ठिकाणी आनंद अश्रू त्या ठिकाणी डोळ्याद्वारे त्या ठिकाणी महाराज बाहेर पडू लागले. आगळ्या वेगळ्या प्रकारचा अंतःकरणामध्ये आनंद त्या ठिकाणी प्रगट झाला. गगनात मावेन असा आनंद त्यांच्या अंतःकरणामध्ये निर्माण झाला. आणि एवढ्या त्या ठिकाणी आनंदाच्या भरामध्ये अगदी मुलाने त्या ठिकाणी आपल्या जवळ यावं, कधी त्या ठिकाणी त्याला मिठी मारू, कधी त्या ठिकाणी त्याला कवटाळून घेऊ, कधी त्या ठिकाणी त्याचे मुखे घेऊ, असं आईच्या अंतःकरणामध्ये निर्माण झालं. प्रेम उत्पन्न झालं आईच्या अंतःकरणामध्ये. ते आईचं अंतःकरण होतं महाराज, माईचं अंतःकरण होतं. एवढ्या गर्दीमध्ये आल्याच्या नंतर एवढं त्या ठिकाणी प्रयत्न करून मुलाच्या त्या ठिकाणी महाराज समोरासमोर उभा राहिल्याच्या नंतर आजूबाजूला उभा असलेले साहेब लोक बोलू लागले, साहेब कोण आहे? त्या ठिकाणी तुमच्याकडे बघतायत, त्या ठिकाणी रडायला लागले, तुम्हाला त्या ठिकाणी आपलंसं करण्याचा प्रयत्न करत. नेमकं आहे कोण? तर त्या ठिकाणी ह्या साहेबाला आपले आईवडील आहे हे म्हणायचं सुद्धा लाज वाटायला लागली महाराज. अवघड परिस्थिती बरं का. मी सांगत असतो एवढं सुद्धा माणसाने खालच्या पातळीवर जाऊ नये. लाज वाटायला लागली, आपले आईवडील असं म्हणण्याची सुद्धा लाज वाटायला लागली. काय उत्तर द्यावं म्हणून बसलेली मंडळी लक्षपूर्वक ऐका, कान उघडे ठेवून ऐका. काय उत्तर द्यावं? लाज वाटायला लागली आईवडिलांना त्या ठिकाणी महाराज आपले आईवडील म्हणणं हे सुद्धा लाज वाटायला लागले. त्यांच्याकडे बघून फाटके तुटके कपडे, मळलेले त्या ठिकाणी अंगवस्त्रे, त्यांच्याकडे बघितलं त्या ठिकाणी महाराज अंतःकरणामध्ये कुठं एक प्रकारचं त्या ठिकाणी महाराज अपमान निर्माण होऊ लागला. कशा पद्धतीने आईवडील म्हणावं, काय उत्तर द्यावं म्हणून त्या ठिकाणी आजूबाजूला उभा असलेले त्या ठिकाणी साहेब लोक विचारतात, साहेब कोण आहे नेमकं काय करावं म्हणून सरते शेवटी त्याच्या मुखातून शब्द बाहेर पडला, हे आमच्या त्या ठिकाणी घरी काम करणारे त्या ठिकाणी कामगडी घरगडी. मुखातून शब्द बाहेर पडला. ज्या बापाच्या कानावरती शब्द बाहेर पडला तो बाप त्या ठिकाणी जागेवर महाराज कोसळला आणि आपल्या पत्नीला घेऊन बाहेर जाऊ लागला. माय रडू लागली, मोठ्याने हंबरडा फोडू लागली, माझ्या लेकराला मला गळ्याला लावू द्या, मला त्याच्या गळ्यामध्ये पडू द्या, मला एकदाच त्या ठिकाणी त्याला
डोळे भरून पाहू द्या. अंतकरणापासून विनंती करायला लागली. बापाचं अंतकरण भरून आलं. महाराज बाप त्या ठिकाणी फोंदू फोंदू रडू लागला. मोठ्याने त्या ठिकाणी महाराज आक्रोश करू लागला. अरे ज्या मुलाकरता आपण जीवाचं रान केलं, रक्ताचं पाणी हाडाचं काढ, रात्रीचा दिवस दिवसाची रात्र एवढे प्रयत्न केले, ज्या मुलाकरता आतापर्यंत आपण 10 ते 15 वर्षापर्यंत ज्या मुलाची त्या ठिकाणी वाट बघितली आतुरतेने, आज तोच मुलगा जर आपल्याला ओळख देत नसेल तर जगण्यात काय अर्थ आहे. बाप बाहेर पडला आणि बाहेर पडल्याच्या नंतर घडलेला प्रसंग आहे महाराज बरं का. बाहेर पडल्याच्या नंतर बापाचा त्या ठिकाणी जागीच त्या ठिकाणी प्राण गेला महाराज, जागीच प्राण गेला. प्राण गेल्याच्या नंतर त्या माईने भीक मागितली, लोकांकडे पैसे जमा केले, बापाचं प्रेत घेऊन गावाकडे गेली, अंत्यविधी केला. अंत्यविधीला सुद्धा मुलगा आला नाही महाराज, अंत्यविधीला सुद्धा आला नाही. आईने सुद्धा प्राण सोडला, बाप सुद्धा निघून गेला. गावातील लोकांनी फोन केला. फोन केल्याच्या नंतर त्याने सांगितलं, मी तुमच्याकरता त्या ठिकाणी पैसे पाठवून देतो. ऐका बरं का, ही घटना पुण्याला सुद्धा घडली होती महाराज. एक प्रसिद्ध त्या ठिकाणी उद्योजक होते, त्यांनी घरात त्या ठिकाणी महाराज तडफडून जीव दिला. त्यांची दोन्ही मुलं त्या ठिकाणी अमेरिकेसारख्या देशामध्ये शिकण्यासाठी होती, तडफडून जीव दिला महाराज. मी सांगत असतो, अशा अवलादी जन्माला घालण्यापेक्षा निपुत्री राहिलेलं कधीही बरं. काय कामाच्या अवलादी महाराज. आईवडिलांनी प्राण सोडला. मी सांगत असतो ऐका, आईवडिलांसारखं पात्र या जगात कोणतंच नाही बरं का. किती संपत्ती किती धन आहे, अरे तुम्ही आम्ही भाग्यवान आहे आणि खरोखर आपला परिवार भाग्यवान आहे बरं का. आईचं प्रेम त्या ठिकाणी तुमच्या जीवनामध्ये शेवटच्या क्षणापर्यंत तुमच्या जीवनात तुम्हाला प्राप्त झालं. आज त्या ठिकाणी कैलासवासी आमच्या प्रयाग आजींना त्या ठिकाणी जाऊन, बाईंना जाऊन 1 वर्षाचा कालावधी पूर्ण झाला, पण आईंचं प्रेम त्या ठिकाणी जीवनात प्राप्त झालं. आज त्या खरोखर मुलांना धन्यता द्यावी लागेल बरं का. धन्य माता पिता तयाचे कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. मुलं जन्माला यावे, पण ह्या परिवारातल्या मुलांसारखे जन्माला यावे. मी सांगत असतो महाराज बरं का, या परिवाराचं त्या ठिकाणी करावं तेवढं कौतुक कमी, आणि जीवन जगावं त्या ठिकाणी आजींसारखं जावं. कशा पद्धतीने जगावं ऐका. आनंद या जीवनाचा सुगंध परी दरवळावा, गाण्यातला सूर जैसा ओठातून हो जरावा, आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. माणसाने कसं जीवन जगावं, जसा त्या ठिकाणी गाण्याचा सूर त्या ठिकाणी महाराज प्रत्येकाच्या अंतकरणाचं त्या ठिकाणी छेद घेतो, भेद घेतो, महाराज वर्णन करतात. असं जीवन माणसाने जगावं. आईसारखं पात्र नाही, बापासारखं पात्र नाही. काय प्रेम करते आई आपल्या मुलावर. मी सांगत असतो, जेवढं प्रेम आई आपल्या मुलावर करते तेवढंच प्रेम बाप आपल्या मुलावर करतो महाराज बरं का. परिवाराला माझा त्या ठिकाणी अंतकरणापासून त्या ठिकाणी धन्यवाद आहे, आणि विनंती सुद्धा, आईचं पात्र जरी आपल्या आयुष्यात निघून गेलं तरी बापाचं पात्र जीवन अगदी आपल्या आयुष्यात जिवंत आहे महाराज बरं का. अंतकरणापासून होईल तेवढं प्रेम देण्याचा प्रयत्न करा. त्याच्यापेक्षा मोठा आशीर्वाद या जगात कोणताच नाही महाराज. माय बाप केवळ काशी आणि तेने न जावे तीर्थाशी. कुठल्याही प्रकारचे तीर्थक्षेत्र करायची गरज नाही महाराज. काशीला जाऊ नका, आळंदीला जाऊ नका, पंढरपूरला जाऊ नका, कुठंच जाऊ नका. फक्त आईवडिलांची सेवा करा. त्यापेक्षा मोठं तीर्थक्षेत्र कोणतं आहे महाराज. अहो आईवडिलांच्या सेवेसाठी अगदी मी सांगत असतो महाराज, भक्त पुंडलिकाला सुद्धा त्या ठिकाणी महाराज भगवंताला सुद्धा त्या ठिकाणी विटेवर उभा राहावं लागलं. आणि एक जन्म नाही, युगे 28 उभा विठू विटेवरी, धन्य झाली चंद्रभागा, धन्य ती पंढरी. 28 युग झाले, आणखी सुद्धा भगवंताला विटेवर उभा राहावं लागलं. कशामुळे? मायबापाच्या शेवळे. मी सांगत असतो महाराज, आईवडिलांची सेवा केली पाहिजे. कारण का ऐका, आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवना आकार, हो हो नबीची चांदणी तू ग,
शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर तुझ्या शीतल छायेमध्ये उभा आयुष्य जगेन आई देवा पाशी मी ग आई तुलाच ग मागे आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना आकार तळपत्या उन्हात अन रखरखत्या रानात राहिली समाजासाठी तू ग कष्टाच्या घामात कधी मिळेल मुठभर घास कधी घडे तिला उपवास ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना आकार हो हो नाहीसारखं प्रेम आहे जगात कोणतंच नाही बरं का आगळं वेगळं प्रेम आहे महाराज किंवा मी त्याच्या पुढे सांगत असतो आता आईबद्दल सगळे बोलतात पण बापाबद्दल सुद्धा बोललं पाहिजे बरं का खरोखर त्या बापाला सुद्धा धन्यवाद महाराज ज्यांनी सुंदर असणारा हा परिवार घडवला आणि आदरणीय आमच्या सरांचं गुरुजींचं आयुष्य त्या ठिकाणी आपल्याच गावामध्ये गेलेलं आहे बरोबर आहे का अगदी मला असं वाटतं त्यांची त्या ठिकाणी जेवढी होईल तेवढी सेवा आपल्या भूमीसाठी समर्पित आहे बापाचे सुद्धा कष्ट बघितले पाहिजे महाराज मी सांगत असतो जो बाप कधी कोणासमोर झुकला नाही कधी वाकला नाही कधी लाचार झाला नाही पण ज्या दिवशी आपला काळजाचा तुकडा ज्या दिवशी तळ हाताच्या फोडाप्रमाणे ज्या मुलीला वागवलेला असताना त्या दिवशी बापाचं अंतकरण त्या ठिकाणी भरून आल्याशिवाय राहत नाही कल्पना करा मुलीला वाट लावण्याच्या दिवशी बाप त्या ठिकाणी रडल्याशिवाय राहत नाही महाराज किती कठीण काळजाचा असू द्या म्हणून मी सांगत असतो ऐका माझ्या डोळ्यातलं आसव कोणी मायेनं पुसताना माझ्या डोळ्यातलं आसव कोणी मायेनं पुसताना उरी हुंद कदाटतो या गोष्ट बापाची सांगताना माझ्या इवल्या मुखात भरविला त्याने घास त्याच्या परम कष्टान आज शोभतो सुखात त्यानं बघितलं सपन त्यानं बघितलं सपन पाला उसाचा काढताना उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना किंवा उरा मंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला होटा मंदी हासू जरी कनावाकला घडीभर तू थांब जरा ऐक त्याची दापर लई अवघड हाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर लई अवघड हाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर
बापाचं प्रेम आईचं प्रेम जगात आगळं वेगळं आहे बरं का. म्हणावं तेवढं कमी. 5 मिनिटं शिल्लक गेलेले महाराज. जास्त वेळ घेत बसत नाही असं भरपूर महाराज आपल्याकडं. पण थोडं चिंतन सुद्धा झालं पाहिजे म्हणून अगोदर चिंतन केलं बरं का. चिंतन सुद्धा महत्वाचं. नाही तर मी सांगत असतो आईवडिलांबद्दल बोलणारे कीर्तनकार भरपूर आहे महाराज. आणि बोललं सुद्धा पाहिजे. आता काळाची गरज आहे महाराज बरं का. काळाची गरज आहे. बोललं सुद्धा पाहिजे. पण आज मला असं वाटतं सुंदर असणारा हा सोहळा आमच्या भारतीय परिवाराने आयोजित केला आणि या परिवाराच्या माध्यमातून सर्वांना भजन पूजन घडलं. यापेक्षा मोठा आनंदाचा दिवस कोणता असेल. अगदी मला असं वाटतं नक्कीच भगवंताला आपली प्रार्थना आहे का आई साहेबांना त्या ठिकाणी भगवंताच्या चरणापाशी जागा मिळावी आणि मिळाली तिची महाराज बरं का. कारण मला असं वाटतं महाराज वर्णन करतात अगदी ज्ञानोबारांचं एक अभंग आहे महाराज. अगदी मला असं वाटतं ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ. जर आपल्या पितृंचे अगदी पितृ असेल किंवा आपल्या त्या ठिकाणी आईवडील असेल आपल्या त्या ठिकाणी महाराज गेलेल्या अगदी व्यक्तीच्या स्मरणार्थ किंवा त्यांच्या प्रित्यर्थ आपण जर काही भजन केलं पूजन केलं हरिपाठ केलं हरीचं चिंतन केलं कीर्तन केलं जर भजन पूजन त्यांच्या स्मरणार्थ केलं तर त्यांना वैकुंठामध्ये जाण्याचा मार्ग सोपा होतो. अगदी महाराज वर्णन करतात ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ आणि पूर्व जा वैकुंठ मार्ग सोपा. त्यांना वैकुंठामध्ये जाण्याकरता मार्ग सोपा होतो. आपण केलेलं पुण्य त्यांच्या सुद्धा उपयोगाला पडतं बरं का. खरोखर परिवाराला द्यावे तेवढं धन्यवाद कमी. आईच्या प्रेमाबद्दल काय बोलावं मग. आणखी एका ठिकाणी अगदी एका मिनिटामध्ये कीर्तनाला पूर्णविराम. ऐका आईचं प्रेम कसं आहे. जसं त्या ठिकाणी महाराज पाखरू त्या ठिकाणी महाराज सायंकाळची वेळ झाली तर तिच्या अंतःकरण पाखराच्या अंतःकरणामध्ये आपल्या लेकरांबद्दल प्रेम निर्माण होतं भाव निर्माण होतो. त्या पद्धतीने आईचं अंतःकरण असतं बरं का. कोवळं अंतःकरण असतं. कशा पद्धतीने ऐका. एका ठिकाणी गोड असणारं वर्णन आलेले महाराज वर्णन करतात. जर त्या ठिकाणी रात्रंदिवस देवाचं चिंतन केलं रात्रंदिवस देवाचं भजन केलं तर त्या ठिकाणी आपण कीर्ती रूपाने कार्यरूपाने अगदी प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये त्या ठिकाणी महाराज वर्णन करता शिल्लक राहतो. आणि आईचं अंतःकरण सुद्धा त्या ठिकाणी महाराज कोवळं अंतःकरण आहे. कशा पद्धतीचं ऐका. माया मंदिर हलले लागे कळस फुटाया आज घायाळ पक्षिणी जाई पिलाना भेटाया तीन बांधल घरट दिला विसावा निवारा घेवनिया पंखा खाली भरविला मुखी चारा दूर उडाली पाखर लागे काहुर फुटाया आज घायाळ पक्षिणी जाई पिलाना भेटाया जाई पिलाना भेटाया. आई कितीही दूर असली आता आईंना त्या ठिकाणी जाऊन भरपूर त्या ठिकाणी महाराज कालावधी झालेला आपल्यापासून देहरूपाने खूप दूर आहे पण प्रेमाच्या अंतःकरणाने आज पण त्या ठिकाणी वैकुंठातून सर्वांना आशीर्वाद देत आहे बरं का. आईचं अंतःकरण म्हणून जीवन जागावं आमच्या प्रयाग आईसारखं. कसं जीवन जगल्या. 1 वर्षाचा कालावधी पूर्ण झाला तरी चांगलं कर्म करावं चांगलं कीर्ती करावी चांगलं कार्य करावं आणि चांगलं कर्म चांगलं कीर्ती चांगलं कार्य केलं तर त्याचा परिणाम काय होतो महाराज त्याचं वर्णन अभंगाच्या शेवटच्या चरणात करता. तुका म्हणे एका मरण्याची सरे उत्तमाची वरे कीर्ती मागे. पण त्या ठिकाणी महाराज चांगलं जर कर्म केलं चांगली कीर्ती केली तर त्या ठिकाणी प्रचार करायची गरज नाही बरं का. महाराज वर्णन करतात वाऱ्या हाती माप चाले सज्जनाची. चांगलं जर कर्म असेल चांगलं जर त्या ठिकाणी कार्य असेल तर त्या ठिकाणी आपल्या कार्याच्या रूपाने कीर्तीच्या रूपाने प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये गेल्याशिवाय राहत नाही जिवंत राहिल्याशिवाय राहत नाही. म्हणून गोड असणारं वातावरण आहे. खरोखर सर्व परिवाराला द्यावे तेवढं धन्यवाद कमी. आपला सर्व भारतीय परिवार आणि लोहकरी परिवार सर्वांना अंतःकरणापासून धन्यवाद देतो. अगदी त्यांची मुलं असतील अगदी मला असं वाटतं त्यांचे ज्येष्ठ असणारे पती असतील अगदी सर्व त्यांचा परिवार त्यांच्या मुली असतील अगदी त्यांच्या सुना असेल अगदी त्यांचे नातवंड सर्व त्यांचा परिवार सर्व परिवाराला अंतःकरणापासून धन्यवाद देतो. सर्वांनी एवढा सुंदर असणारा सोहळा आयोजित केला. अगदी सर्व आमचे गुणवान मंडळी आदरणीय आमचे हरिभाऊ महाराज असतील महाराजांना अंतःकरणापासून धन्यवाद. आदरणीय आमचे बळीराम महाराज असतील आमचे कृष्णा महाराज आमचे लक्ष्मण महाराज सर्वच आमच्या आदरणीय नागेश बुवांच्या संस्थेतील सर्व गुरुबंधू मंडळी अंतःकरणापासून सर्वांना धन्यवाद बरं का. सर्वांच्या चरणावर मनोभावे वंदन करतो. गोड असणारा ज्यांचा फखावज आहे मृदंग आहे आपल्या गावाचं भूषण
असणारे आपल्या गावाचं नाव त्या ठिकाणी संपूर्ण विदर्भामध्ये ज्यांच्यामुळे प्रसिद्ध आहे. कोणत्याही भागात जा आदरणीय नागेश महाराजांचं नाव आदराने घेतलं जातं बरं का. आणि माणूस सुद्धा वागण्याच्या बाबतीत रॉयल महाराज बरं का. वागण्याच्या बाबतीत रॉयल आहे. मी सांगत असतो कुठल्याही प्रकारचा वागण्यामध्ये खोटेपणा नाही महाराज बरं का. जे आहे ते खरे धडक योजना आहे की नाही. मी सांगत असतो महाराज कुठल्याही प्रकारचा वागण्यामध्ये खोटेपणा नाही. खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं. माणूस त्या ठिकाणी रॉयल स्वभावाचा माणूस महाराज. गोड माणूस आहे. स्वभावाने सुद्धा गोड आहे माणूस आणि दिसायला सुद्धा गोड आहे महाराज. काय बघायचं काम नाही बरं का. आदरणीय आमचे मृदंग सम्राट मृदंग अलंकार आपल्या गावाचं भूषण असणारे आदरणीय आमचे नागेश महाराज घोळे महाराजांना अंतःकरणापासून धन्यवाद बरं का. महाराजांच्या माध्यमातून हे सर्व महाराज मंडळी अगदी सुंदर असणारे त्या ठिकाणी महाराज गोड असणारे साऊंड सर्व्हिस. आदरणीय आमच्या दादांचं नाव काय. अनुराग. वा एकदा अनुराग दादा करतात टाळ्या वाजवा सर्वांनी. क्या बात. बघायचं काम नाही बरं का. आवाज थोडा बसलेला आहे महाराजा आणि थोडं वातावरण सुद्धा गरमीचं आहे महाराज बरं का. गरमीचं वातावरण. आता तुम्हाला बसल्या तुम्हाला तहान लागली असेल. मला उभा राहताना त्या ठिकाणी महाराज तेवढी तहान लागली होती बरं का. म्हणून थोडं पाणी पिलं. तसं कीर्तनात पाणी पित नाही महाराज. पण आदरणीय आमच्या अनुराग दादांनी सुंदर असणारी सर्व्हिस दिली बरं का. खरोखर करावं थोडं कौतुक कमी. बघायचं काम नाही महाराज. सगळं वातावरण एक नंबर आहे. साऊंड सिस्टम एक नंबर आहे. वादक एक नंबर आहे. टाळकरी एक नंबर आहे. गायक एक नंबर आहे. बसलेली माणसं सुद्धा एक नंबर आहे. फक्त मीच एकटा 2 नंबर कशाला आहे की नाही. अरे व महाराज चांगले आहे की नाही. काही बघायचं काम नाही. गोड असणारं वातावरण आहे बरं का. सर्वांना अंतःकरणापासून धन्यवाद देतो. समोर बसलेले सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ असणारे मायबाप श्रोते सर्जन मंडळी, पाठीमागे बसलेले सर्व आमच्या माता मावल्या, सर्व आमचे महिला मंडळ, विनेकरी बाबा असेल, सुंदर असणार आपले या कीर्तनाचं त्यांनी ठिकाणी महाराज मला असं वाटतं शूटिंग केलं. आदरणीय आमचे लाडके असणारे आमचे जीवलग असणारे मित्र, आपल्याच परिसरातील गोड असणारे व्यक्तिमत्व, अगदी मला असं वाटतं राजा पंढरीचा या यूट्यूब चॅनलचे मालक सर्व आदरणीय आमचे नितीन दादांना सुद्धा अंतःकरणापासून धन्यवाद बरं का. अगदी त्यांच्या माध्यमातून आपल्याला 2-4 दिवसाच्या आतमध्ये हे कीर्तन त्या ठिकाणी युट्यूब वरती ऐकण्यासाठी प्राप्त होईल महाराज बरं का. आदरणीय दादांना सुद्धा अंतःकरणापासून धन्यवाद देतो. उपस्थित राहिलेल्या सर्व मंडळींना मनोभावे वंदन करतो. 10 ते 15 मिनिटं शिल्लक गेले म्हणून अंतःकरणापासून सर्वांची क्षमा मागतो. मी वेळ कुठं शिल्लक घेत नाही बरं का. आदरणीय आमच्या गोळे महाराजांची पिताश्री बाबा, मी वेळ कुठं शिल्लक घेत नाही. पण आज वातावरण चांगलंय आणि तुमच्या चेहऱ्याकडे बघून असं वाटत नाही तुम्ही बोर झाले का. बोर झाले तुम्ही. बोर नाही झाले ना. कचा हा सांगू राहू द्या. आहे का बरं का. गोड असणारं वातावरण महाराज. हे सर्व उभा राहिलेली मंडळी यांचा काय अधिकार सर्वसामान्य नाही महाराज. उभा राहिलेले देव आहे आणि खाली बसलेले महादेव महाराज बरं का. खाली बसलेले माणसं सामान्य नाही. प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती. उभा राहिलेले देव, खाली बसलेले महादेव आणि घरी झोपलेले भाद्रा मारुती महाराज. ते का सामान्य माणसं आहे का काय. त्याला सुद्धा अंतःकरणापासून वंदन करतो बरं का. पुनश्च एकदा सर्व परिवाराला द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहे. झालेले कीर्तन सेवा याच ठिकाणी बोललेले कुरेवेडे वाकुडे उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध किंवा नातरी बालक बोबडा बोली का वाकुडा विचुका पावली ते चोज करून मावली रिझे जेवी. झालेली कीर्तन सेवा अगदी मला खाली बस बस तू असं बस इथंच बस. माझ्या लक्षात आलं ते बस खाली. अगदी झालेली कीर्तन सेवा भगवंताच्या चरणावर समर्पित करतो. शेवटच्या 2 मिनिटांमध्ये कीर्तनाला पूर्णविराम. आपल्या गावाचं भूषण असणारे आदरणीय आमचे नागेश दादांच्या माध्यमातून खरोखर त्या ठिकाणी या लेकरांकडे बघितल्याच्या नंतर बघत राहावं, यांचं कौतुक करत राहावं. 2-4 मिनिटं घेतले चालतील ना. काही अडचण नाही महाराज बरं का. वातावरण सुद्धा आपलं मस्त जमून आलेलं आहे महाराज. खरोखर या लेकरांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे बरं का. आता बसलेल्या लोकांना आणि मी सांगत असतो येणाऱ्या काळामध्ये हिंदू धर्माचे संस्कार बसलेली मंडळी, आपली संस्कृती, आपली परंपरा, आपले संस्कार या लेकरांच्या अंतःकरणापर्यंत गेले पाहिजे महाराज. काळाची गरज आहे बरं का. गुरुजी येणाऱ्या काळामध्ये आपल्या मुलांनी आईबापाला आई म्हणावं, बापाला बाप म्हणावं किंवा आपल्या मुलांनी त्या ठिकाणी आपली परंपरा, आपली संस्कृती जपावी. किंवा एवढे तरी संस्कार त्यांच्या अंतःकरणापर्यंत गेले पाहिजे. आताच काळ खूप अवघड आहे महाराज. आता या मोबाईलला पार दुनिया बिघडी महाराज बरं का. कठीण प्रसंग झालेला आहे महाराज. अवघड आहे. पहिल्यांदा जर लेकरू रडायला लागलं, महिला मंडळ पहिल्यांदा जर लेकरू रडायला लागलं तर त्या ठिकाणी मी सांगत असतो महाराज, आई त्या ठिकाणी लेकराला शांत करण्याकरता त्याच्या हातात काहीतरी खेळणं द्यायची. आता खेळणं नाही महाराज. आता लेकराने आवाज काढला की त्याला मोबाईल दाखायचा. मोबाईल दाखला तरी शांत होतं महाराज. ते अवघड परिस्थिती आहे. लोक येडे झाली या मोबाईलना. तुम्ही हॉस्पिटलमध्ये जर गेलं तर मोबाईलचे पेशंट आहे महाराज. कठीण आहे. पण आपल्या संस्कृतीपासून लोप पावत चाललेले. मुस्लिम समाजाचं एखादं 4-5 वर्षाचं लेकरू असू द्या, त्याला सांगायची गरज नाही. मी सांगत असतो सकाळी 5ला उठायचं, हातामध्ये कुराण घ्यायचं, मस्जिदमध्ये जायची, नमाज पडायची. त्याला सांगायची गरज नाही महाराज. आपले 25-25 वर्षाचे टोनगे त्यांना हरिपाठाचा अभंग माहीत नाही. बरोबर आहे का. माझ्या बोलण्याचा राग येत असेल महाराज, पण हे खरं बोलतो बरं का अंतःकरणापासून. अवघड परिस्थिती. आपला धर्म, आपली संस्कृती, आपली परंपरा कळवली पाहिजे. आता हे लेकरांकडे बघितल्याच्या नंतर बसलेल्या लोकांना असं वाटतं, बसलेली मंडळी हे लेकरांकडे बघितल्याच्या नंतर आपल्याला असं वाटतं की आपलं लेकरू सुद्धा यांच्यासारखं गाणारं व्हावं. बरोबर आहे का. यांच्यासारखं गाणारं व्हावं. हरिभाऊ महाराज ते गाणारं नाही, ते पिणारं होतं महाराज.
है की नाही. म्हणजे सांगत असतो खरोखर त्या ठिकाणी या लेकरांना लायक बनवण्याचं कार्य किंवा या लेकरांना सुसंस्कृत बनवण्याचं कार्य ज्यांच्या जीवनामध्ये अविरतपणे घडतंय आदरणीय आमचे नागेश महाराज. आणि नागेश महाराजांच्या माध्यमातून बसलेली मंडळी सर्वांना सुवर्ण संधी. नागेश महाराजांच्या माध्यमातून येत्या 20 मे पासून 18 मे पासून बरोबर का, येत्या 18 मे पासून 15 ते 20 दिवसाच्या कालावधीमध्ये भव्य दिव्य स्वरूपाचा त्या ठिकाणी बाल संस्कार शिबिराचा त्या ठिकाणी अगदी मला असं वाटतं आयोजन करण्यात आलेलं आहे. अगदी ज्या त्या ठिकाणी आई वडिलांना असं वाटत असेल आपला मुलगा त्या ठिकाणी वारकरी व्हावा, चांगलं शिक्षण घ्यावं, चांगलं त्या ठिकाणी शिकावं, सुसंस्कृत व्हावा, अगदी मला असं वाटतं धर्माचं ज्ञान त्याच्या अंतःकरणामध्ये जावं, सगळ्या गोष्टींमध्ये परिपक्व व्हावा असं जर वाटत असेल तर आपल्या मुलाला सुद्धा त्या ठिकाणी महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये किंवा शिबिरामध्ये नक्की पाठवा बरं का. आदरणीय महाराजांच्या संस्थेचे अगदी मला असं वाटतं ॲडमिशन फुल झालेले महाराज बरं का. तशी आता आवश्यकता नाही, आता गरज नाही, पण तरी सुद्धा महाराजांनी लेकरांना त्या ठिकाणी थोडाफार का होण्या त्या ठिकाणी महाराज सुट्टीच्या काळामध्ये परमार्थ घडावा किंवा चांगले संस्कार त्यांच्या अंतःकरणामध्ये पडावे जडावे, अगदी मला असं वाटतं हा हेतू महाराजांच्या अंतःकरणामध्ये आहे. म्हणून महाराजांनी 18 मे पासून शिबिराचं आयोजन केलेलं आहे. आणि शिबिरामध्ये कुठल्याही प्रकारचा शुल्क नाही. आपल्या गावातच ना शिबिर, आपल्या गावातच का, आपल्या गावासाठी बरोबर आहे का. वा वा वा, आपल्या गावासाठी सूट आहे महाराज बरं का. गावातल्या मंडळीला ही ऑफर आहे महाराज. हा नाहीतर एवढं सोपं नाही बरं का. प्रत्येक ठिकाणी 10,000 5,000 4,000 2,000 त्या ठिकाणी शिबिराचं घेतात महाराज बरं का. पण आदरणीय महाराजांनी आणि असे पण 500 रुपये, आणि 500 रुपये कुठं जात नाही महाराज माणसाचे, आहे की नाही. माणसाच्या मोबाईलचा हाऊचर महाराज त्या ठिकाणी 350-400 रुपयाला हाऊचर आहे महाराज बरं का. मी सांगत असतो 500 रुपये कुठं जात नाही माणसाची. पण आदरणीय महाराजांचं अंतःकरण मोठं आहे बरं का. महाराजांनी 18 मे पासून त्या ठिकाणी शिबिराचं आयोजन केलेलं आहे. सर्वांना विनंती, आपल्या मुलाला त्या ठिकाणी नक्कीच या बाल संस्कार शिबिरामध्ये पाठवा. उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये त्याला घरी थांबू देऊ नका महाराज. जर ते घरी थांबलं अवघड परिस्थिती बरं का महाराज. लेकरांना बिघडायला टाइम लागत नाही. आता 8वी 9वी 10वीचे सुद्धा मुलं मी सांगत असतो महाराज मोकळ्या मनानं 90 हाणायला लागले बरोबर आहे का. आता तुमच्या गावात कोणी पेत नाही ते चांगले, तुम्ही हसले म्हणजे दाल में कुछ काला आहे, नाही पेत ना. वा वा वा, हे गावाचं करावं तेवढं कौतुक कमी बरं का. पण पुन्हा एकदा अंतःकरणापासून सर्वांना धन्यवाद. पुन्हा एकदा सर्वांना विनंती, आदरणीय महाराजांच्या शिबिरामध्ये लेकरांना पाठवा महाराज बरं का. लेकरांना पाठवा. अगदी अंतःकरणापासून सर्वांना वंदन करतो. 15-20 मिनिटं शिल्लक घेतले म्हणून सर्वांची अंतःकरणापासून पुन्हा एकदा क्षमा मागतो.